उर्दू येतं म्हणजे असं करून बोलणं, याला उर्दू नाही म्हणत. खय्याम आणि रुमी हे एकमेकांच्या आयडिओलॉजिकली ऑपोजिट आहेत. स्पिरिच्युअलिस्ट काय म्हणतात की सगळं स्पिरिट्सनी बनलेलं आहे. स्पिरिट्स म्हणजे आपण त्याला आत्तापुरता आत्मा म्हणू. तसा कप जो आहे ना, तर हा कप म्हणजे फक्त हे ग्लास तर कप नाही, ह्याच्यात एक काहीतरी कपनेस आहे, त्याचं काहीतरी सत्व आहे, एसेन्स, सत्व आपण त्याला म्हणूया. कारण स्पिरिच्युअल लोकांचं मानणं काय आहे की मान्यता काय आहे की हे सगळ्याचे जे एसेन्स आहेत ना, ते कुठल्या तरी जगामध्ये फक्त एसेन्सच आहे. तिकडनं तुटून आपण इथे आलोय आणि परत तिकडे जायचं. तर हाच रुमी जेव्हा म्हणतो की आपल्याला वर जायचंय, मग आपण प्रश्न विचारू शकतो त्याला की बाबा तू म्हणतोस एकदा इथे या क्षणात जागा, एकदा म्हणतोय आपल्याला वर जायचंय, नक्की कुठलं? पण हे शायर लोक आहेत, त्यांना लॉजिक मध्ये बसवायचं नाही. तत्वज्ञान खूप महत्वाचं आहे. तत्वज्ञानाची आता परत खूप शब्द सगळे घासून घासून गुळगुळीत झालेले. फारसीमध्ये काही छंद आहेत, मीटर आहे, ते मीटर जे रुमीनी वापरलंय, तो रुमीनी वापरलेला मीटर रुमी मीटर म्हणूनच फेमस आहे. मौलाना मीटर म्हणूनच फेमस आहे. कारण तो पहिल्यांदा नाही वापरला त्यांनी, तो होता आधीपासून होता, पण त्यांनी तो इतक्या एक्सटेन्सिव्हली वापरलाय की तो आता त्याचाच मीटर म्हणून प्रसिद्ध झाला. अशी गंमत. हाय अश्विन, हाय, कसं आहे? मस्त मजेत. आपण आताच भेटलोय परत एकदा. कॅज्युअली भेटले. रुमी हे जे नाव आहे, ते नावात रुमी हे तिचं अस्तित्व आता पण आहे. हे मला, मी बघितलं नाही शो, पण मी जेव्हा नाव 2-3 वेळा वाचलं तुझ्या पोस्टरवर, तर रुमी हे जे मला हे म्हणजे अस्तित्व जाणवतं. त्याच्याबद्दलच तुला काय वाटतंय? फार विचार करून दिलेलं नाव आहे. आय एम ग्लॅड की तू ऍक्च्युअली विचार केलास त्याचा. कारण बरेच वेळा असं होतं की नाव दिलंय आपलं, असंच काहीतरी नाव असेल, ते काय असेल, बरेच वेळा कमी विचार होतो ऑडियन्स कडनं. प्रत्येक माणूस विचार करूनच नाव देतो असं मला वाटतं. रुमी हे जे नाव आहे त्याच्यात पण आता जेव्हा हे असं आपण लिहितो हिंदीमध्ये, त्याच्यावर अनुस्वार नसतो, तेव्हा ते एकवचनी असतं. म्हणजे आपण रुमी हे असं म्हणतो, म्हणजे अनुस्वार देतो, तेव्हा बेसिकली आपण आदरार्थी म्हणतो कोणाला, अनेक वचन. तर तू बघितलं असेल तर, किंवा म्हणजे इंग्रजीमध्ये HAIN लिहिलं असेल तर ते हे असं आहे, आणि HAI लिहिलं असेल तर ते हे असं आहे. एक वचन, अनेक वचन आणि आदरार्थी आपण हे करतो. तर शोचं नाव रुमी हे आहे, हे नाहीये, आदर दिलेला नाहीये किंवा हे दिलेलं नाही. तर मुद्दा असा आहे माझा की मी जेवढं रुमीला भेटलो, मी जेवढं रुमीचं काय वाचलं, त्याच्यात एक इटर्नॅलिटी रुमीची असते ना, की एक त्याला कसं आपण मराठीमध्ये सांगणं मला थोडस, त्याचा परमनन्सी आहे, आता मराठी शब्द नाही आहे पण तो आहे, याच्यातनं जे चांगलं होऊ शकतं. रुमी आहे. रुमी ही जी एक कॉन्सेप्ट आहे, हे सगळ्या संतांचं आहे, हे सगळ्या चांगल्या फिलॉसॉफर्सचं आहे, सगळ्या चांगल्या कवींचं हे असतं की ते गेले तरी त्यांचा जो इफेक्ट तो आहे, आणि त्यांचं असणं जे आहे ना, ते त्यांनी क्रिएट केलेल्या गोष्टींवर किंवा त्यांनी बनवलेल्या गोष्टींवरती, त्यांच्या आजूबाजूच्या गोष्टींवरती, त्यांनी वापरलेल्या वस्तूंवरती नसतं. त्यांचं असणं काहीतरी वेगळं असतं, ते राहतं, ते टिकतं. मग ते आता मी 815 वर्षापूर्वी रुमी झालाय, आपण 815 वर्षानंतर मराठी मुलगा आहे, मी त्याचं फारसीतलं काहीतरी वाचतो आणि मला तो रिलेट होतो. आता रिलेट म्हणजे त्याला जे एक्झॅक्टली वाटलं तेच मला वाटलं का, हे चेक करायची काहीच साधनं नाहीयेत, काही उपाय नाही. पण मला वाटलं की नाही रे, हे आहे, ही जी कॉन्सेप्ट आहे ही आहे अजून. रुमीला जे म्हणायचं ते अजून आहे, त्याच्यामुळे एका अर्थाने रुमी आहे, रुमी आहे. राईट. हाय, हॅलो, नमस्कार. आज आपल्या सोबत आहेत अश्विन चितळे. अश्विनने श्वासमध्ये खूप चांगलं काम केलं, मला माहित नव्हतं. जेव्हा मी मित्रमणीचं पॉडकास्ट बघितलं तेव्हा म्हटलं, अरे अश्विन म्हणजे जे काम मराठी सिनेमात किंवा इंडियन सिनेमात ज्या सिनेमाचं खूप महत्व आहे, श्वास हा सिनेमा, आणि त्यात ते तुझं महत्वाचं काम आहे, त्या फिल्मसाठी अश्विनला नॅशनल अवॉर्ड आहे. आणि नंतर त्याने पुढे जाऊन ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर फारसी शिकला, तो जर्मन शिकला, आणि रुमी, खय्याम, कबीर जे उर्दू आहेत, फारसी शायर आहेत, त्यांचं रिसर्च करून तो आता स्वतःचे शो करतो. रुमी हे आणि खय्याम बद्दलही तो शो करतो. तर आज आपण त्याची पूर्ण प्रोसेस काय असते, इंटरनली काय होतं एखाद्या कलाकाराचं, काळाच्या एक वेगळा काळ आहे आणि आता एक वेगळा काळ आहे, ते काळांचे रेफरन्स कसे त्याला लागतात याच्याबद्दल आज आपण बोलूया. तू म्हणला की मी रुमीला भेटतो, तर मला हे भेटण्याबद्दल सांग ना, कारण असं आपण फिजिकली काय भेटतच नाहीये, पण पुण्यातल्या मुलाला, सदाशिव पेठेतल्या विशेषतः, त्याला रुमी भेटतो, हे जे ही लाईन खूप इंटरेस्टिंग आहे. तर ह्याच्याबद्दल काय वाटतं तुला? आता ह्याच्यात पहिली मी तुला गोष्ट सांगतो, हे जे काही मी आता पुढे बोलणार आहे हे सगळं व्यक्तिनिष्ठ आहे, सब्जेक्टिव्ह आहे.
नाटकामध्ये काम करणारे लोक, बरेचदा लोक असं त्यांच्याकडे बघतात, मी पण असं नाटकामध्ये काम करणाऱ्या लोकांकडे असा बघतो की ते असं काहीतरी बोलतात जे कळत नाही. तर उदाहरणार्थ मला एका व्यक्तीने सांगितलं रुमी करतानाच की रुमी हा एक इंद्रधनुष्य आहे आणि तू रुमीचे रंग पी म्हणजे मग तुला त्यातल्या एकत्वाची जाणीव होईल. तर मला शब्द कळले रे सगळे, पण मला वाक्य म्हणजे करायचंय काय एक्झॅक्टली नाही कळलं मला. तर असे काहीतरी शब्द वापरायचे. तुम्ही रुमी भेटला म्हटलं म्हणजे याच्यात मी तुला एकदम साधं एक्सप्लेन करून सांगतो. असं काही खूप वेगळं नाही म्हणते मी, खूप बेसिक बोलतोय. कारण बरेचदा असं असतं की अरे भेटला म्हणजे काहीतरी झालं असेल नाही का. काही भेटला म्हणजे काय झालं, मी काय त्याचे काही जेव्हा शेरो शायरी वाचली तेव्हा मी ते मुळात माझं पहिलं प्रेम जे आहे ते फारसी आहे. रुमी मला कोण माहितीही नव्हतं आधी. अच्छा. फारसी शिकायच्या आधी मला कोण आहे रुमी, काय रुमी काही माहित नव्हतं. ना उमर खय्याम बद्दल माहिती होतं. मला भाषा शिकायची अजून. ज्ञानोबा वाचू, तुकोबा वाचू, काय अगदी गाडगे बाबांपर्यंत हे संत वाचू, मग कुसुमाग्रज वाचू, असे एक कवी परंपरा, एक संत परंपरा असं आपण वाचू. तसं मी वाचायला सुरुवात केली फारसीमध्ये. तसं मी रुमीपर्यंत पोहोचलो आणि रुमीचे शब्द मला कळत आहे, ह्याच्यातूनच मला आनंद झाला. तो रुमी कोण आहे, तो कसा होता, त्याचा धर्म कुठला होता, त्याचा जो धर्म होता त्याच्याबद्दल त्याला काय वाटत होतं, हे सगळे प्रश्न नंतरच आहेत माझ्याकडे. मला त्याचं शेरो शायरी कळायला लागली. एखादी गोष्ट कळणं ही खूप भारी गोष्ट आहे. मराठीमध्ये बरेचदा असतं बघ, आपण गाणी असतात म्हणतो, आपण असं म्हणतो, कधी कधी आपल्या लक्षात येतं की अरे असं लिहिलंय, हे वाक्य असं आहे, अरे कसलं भारी आहे. तर हे जे आहे ना हे खूप भारी आहे, हे रिअलायझेशन जे आहे ना. आणि आपण बघ ना, इमॅजिन करा, तर मी तुला ऑनेस्टली सांगतो, मी भाषेचा स्टुडंट आहे. फारसी भाषा मी शिकतो, शिकवतो, वाचतो सगळं. सिंधी भाषा मी आता सध्या शिकतोय. म्हणजे शब्दांना खूप महत्व देतो. मी शब्दांच्या बाबतीत खूप सिरियस आहे. मी भांडताना सुद्धा असं म्हणतो की तू विचार करून शब्द वापर, कारण मला असं वाटतं शब्दांना खूप किंमत आहे. तर जेव्हा मी म्हंटल तुला, हे जेव्हा रिअलाइज होतं आपल्याला की अरे असं काहीतरी अर्थ आहे त्याला. आता तू इमॅजिन कर की एक वाक्य तुला, एक गाणं कधीतरी तुला रिअलाइज होतं. हे आपलं एकमेकांचं बोलणं जे आहे ते आपल्याला जर का सारखं रिअलाइज झालं तर किती मजा येईल. राईट, बरोबर. त्याच्यामुळे मी भाषेमधून रुमी पर्यंत पोहोचलेलो. रुमी भेटला म्हणजे काय झालं, हे जे मी म्हणतो ना, रिअलाइज झालं की अरे ह्याला असं म्हणायचंय, अच्छा मग ह्याचा असा पण अर्थ आहे, अच्छा याचा असा पण अर्थ आहे. मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा काही वाचता, जेव्हा काही बघता, काही तुम्ही इंटरॅक्ट, आता आपण बोलतोय ना, हे वरकरणी जरी तुला माझ्याबद्दल जाणून घ्यायचं, मला तुझ्याबद्दल जाणून घ्यायचंय, तरी इंटरनली हे मला माझ्याबद्दल जाणून घ्यायचं. हे जे मी सांगतोय आता त्याच्यातनं मी मला कळतं. मला जेव्हा रुमी कळला तेव्हा मला माझ्या कपॅसिटीवरती की मी एका एवढ्याशा ह्याच्यातनं, एका रुमीच्या एका शेअरमधनं एवढे अर्थ काढू शकतो, ही माझी कपॅसिटी आहे. रुमीला लिहायचं होतं का नाही आपल्याला माहितीच नाही. कारण मग रुमीला त्याच्यावर वेगळं काहीतरी लिहायला लागेल की मला असं नव्हतं म्हणायचं, मला असं वॉट एव्हर इट इज. ते रुमीने नाही लिहिलेलं. रुमीने एक शेअर लिहून सोडून दिलाय. बाकी तुम्ही तुमच्या अर्थ लावा. प्रत्येक शायर असंच करतो. त्या कवितांवर परत तू निबंध लिहित बसला तर अवघड आहे. तर रुमी भेटला म्हणजे मला एका अर्थाने माझं ती भाषा शिकताना माझं सामर्थ्य लक्षात आलं की माझ्याकडे केवढी ताकद आहे इंटरप्रिटेशनची. प्रत्येक गोष्ट एक वाक्य मी रुमीच्या एक्स्ट्रीम धर्माच्या बाबतीत पण घेऊच शकतो, तेच वाक्य कम्प्लिटली फ्री याच्यातही घेऊ शकतो, तेच वाक्य काय कुठल्या तरी स्पिरिच्युअल डिवाइनला डेडिकेटेड घेऊ शकतो, तेच वाक्य कुठल्या तरी गर्लफ्रेंडला डेडिकेट केलंय असं पण मी घेऊ शकतो. तर हे ऍक्च्युली माझं रिअलायझेशन आहे. तर रुमी भेटला. आता परत मी हे बोलायला लागलो की ते असं होईल की अरे हे परत हे बोलायला लागेल, हे नाटकवाले ना किंवा तुम्ही कलाकार लोक ना असं काहीतरी. आता तुम्ही स्वतःला काय मानता किंवा मी स्वतःला कलाकार नाटकवाला मानतो का नाही हा भाग खूप वेगळा. पण मी रुमीला भेटलो याचा अर्थ मी माझ्यातल्या एका ऍस्पेक्टला भेटलो की जो हे सगळं रुमीचं डिकोड करत होतं. राईट. आणि भाषा शिकताना किंवा काही करताना तू इथनं समजा रस्त्यावरनं पळत गेला तर जेव्हा तुला वाटतं की तू जवळ आला आहेस तुझ्या गोलच्या, तर तुला भारी वाटतं. भाषा शिकताना जेव्हा तुला कुठली डिक्शनरी न वापरता कळते इतकी जुनी भाषा, इतक्या लांबची भाषा, तेव्हा तुला भारी वाटतं. तेच झालं. तो भेटला म्हणजे काय झालं ही एवढी प्रोसेस खूप छोटी गोष्ट आहे ती. पण मी म्हटलं तसं बघ, धर्म घे, तू कला घे. एखादं ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग एखाद्याला आवडतं, एखाद्याला नाही आवडत. तुला सांगितलं जातं की असं बघ मग कदाचित आवडेल, असं बघ. काही काही लोकांना ती एखाद्याची नजर कळते आणि मग त्यांनाही ते आवडायला लागतं. एखादा माणूस म्हणेल की तू कितीही सांग असं बघ तसं बघ, मला कळतच नाही, मला आवडतच नाही. फाईन, नाही आवडायलाच पाहिजे असं काही नाही. त्याच्यामुळे मी तुला काहीही सांगितलं, कितीही सांगितलं तरी तुला तुझ्या कुठल्या तरी गोष्टीत असं होत असणार आहे. तुला तू काहीतरी जे करत असणार त्याच्यात असं होत असणार आहे की मला कळतंय आणि हे कळतंय हे खूप भारी आहे. आणि मग तू स्वतःहून स्वतःला फोर्स करतोस ते कळण्यासाठी अजून, हे खूप भारी आहे.
आणि मग हे जेव्हा होतं ना सगळं, तेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुम्ही आहात. बाकी हे बघ, मी आता गाडीवरनं इथे आलो, आपण चहा पिऊ, आपण हे करू ते करू, मी हे सगळं मेकॅनिकली करतोय आपण. जेव्हा असं काहीतरी होतं तेव्हा आपल्याला असं कळतं की अरे मी प्रयत्न केला आणि माझ्यामुळे हे घडलं आणि मला हे कळलं, हे खूप भारी, हे रुमी भेटणं. आणि तुझे म्हटलं कळणं, ते कळणं कुठल्या टप्प्यावर तुला असं वाटलं की मला, आपण अभ्यास म्हणून सुरू करतो, तू भाषा म्हणून ती घेतली, पण ज्यावेळेस तुला रुमी कळणं आणि ती एक वेगळी फिलिंग आहे ना, हे कुठल्या टप्प्यावर तुला असं वाटलं की मला ते कळायला लागलं? ऑनेस्टली असं मला विचारशील तसं काही टप्पा वगैरे माझ्यासाठी नाही. असं काय सुरुवातीचा टप्पा, मधला टप्पा, शेवटचा टप्पा तर कधी येतो नाही. आपण आज पण शब्द कोडं सोडवतो, आपल्याला अनेक मराठी शब्द माहिती नसतात. तसं फारसीचं पण आहे, कुठली भाषा आली असं होऊ शकत नाही. माझ्या ओळखीत बरेच जण, आम्हाला जर्मन आलं होता म्हणून आम्ही जॅपनीजला गेलो, असं येऊ कशी शकतो. मी त्याचे जे प्रॅक्टिकल ऍस्पेक्ट आहेत ते समजू शकतो की बाबा आम्ही 10 कोर्स केले, सर्टिफिकेट मिळालं, आता दुसरे ते कळू शकतो. पण भाषाच आली हे जरा मला इम्पॉसिबल माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स मधून लोकांना येत असेल. तर ती मी मराठीचं जसं उदाहरण सांगितलं की शब्दकोड आपल्याला नाही सॉल्व्ह करता येत, तसं फारसीचे असे अनेक शब्द आहेत की जे माहिती नसतात, मग ते शोधायचे, मग ते कळतात हळूहळू. असे ते टप्पे असतात. माहिती असे टप्पे असतेच नाहीत. आज पण अनेक शब्द आहेत ते मला माहित नाहीत, ऑफकोर्स आहेत. मराठीतले माहित नाहीत, इंग्रजीतले माहित नाहीत, फारसीतले माहित. तर एक शिकायचा टप्पा आहे, तोच चालू. मग मी कधी रुमीकडनं फारसी शिकतो, कधी माझ्या इराणी मित्राकडनं फारसी शिकतो, कधी मला ज्यांनी फारसी शिकवलं, सादेक नावाचे तेहरानचे सर आहेत, इराणचेच सर आहेत, त्यांच्याकडनं फारसी शिकतो. सुरुवातीच्या काळात मी त्यांच्याकडनं डायरेक्ट फारसी शिकलो. आता मी नंतर मग इनडायरेक्ट, मग तसे टप्पे तू करू शकतो. मग उमर खय्यामकडनं फारसी शिक थोडी, की हा शब्दाचा अर्थ काय, मग त्याच्यात जायचं, मग तो शब्द अरे हा तर मराठीत शब्द आहे असं वगैरे रिअलाइज होतं. मग हे असं सगळं शिकत जाणं, हे वेगळे टप्पे तू त्याला असं थोडंसं म्हणू शकतो. पण माझ्यासाठी हा एकच मोठा टप्पा आहे, शिकणं, आणि ते शिकत राहील. आता रुमी कळला हे कोणत्या टप्प्यामध्ये कळलं, तर एक तुला उदाहरण देतो, पाणी. तर पाणी म्हणजे काय आहे, तर हायड्रोजन 2 अणू आणि काय 2 रेणू आणि ऑक्सिजनचा एक. मी तुला सांगितलं, तुला कळलं, पण तू तहान लागल्यावरती तुला पाणी प्यायला दिलं, तर तुला जे कळतं पाणी म्हणजे काय ते तुला पहिल्यांदा सांगितलं त्याच्यात नाही कळलं. हे थोडंसं तत्वज्ञान, तत्वज्ञानाचा स्टुडंट आहे त्याच्यामुळे मी असं बोलतोय. त्याच्यामुळे मला असं होतं की हे कळणं, पाणी पिल्यावर प्यायल्यावरती त्याचा अनुभव घेणं, हे अनुभूती बेस्ड एक लर्निंग आहे. आणि एक तू लिहिली काही पुस्तकं आहे तिथे, काही तुझ्या डोक्यात शिरत नसेल किंवा तुझा अनुभव काही नसेल, काही उपयोग नाही. रुमीचं वाचल्यावर मला असं वाटलं की अरे हा अनुभवाचं बोलतोय आणि काहीतरी अनुभवलंय, नुसतं असं छापील नाही बोलतोय. खूप कमी आहेत आपल्या ओळखीत, तुझ्या ओळखीत तो खूप असतील, छापील लिहिणारे भरपूर आहेत. रुमीचं वाचत मला असं वाटलं की कदाचित रुमीलाही नसेल कळलं, रुमी काही लोकांच्या दृष्टीने छापील असेल, काही लोकांच्या दृष्टीने मी पण छापील असेल. माझा जर्नी काय आहे, तर मला असं वाटलं की अरे हा अनुभव बेस्ड काहीतरी बोलतोय आणि मला पण ते फील होतंय. मला असं वाटतं की मी जे अनुभव घेतले आयुष्यामध्ये, माझे शब्द हा सांगतो, मला जे नाही शब्दात सांगता येते, मला हेच लिहायचं होतं. बघ पु ल देशपांडेंचं लिखाण वाचतो आपण, बरेचदा ऐकतो, बऱ्याचदा अनुभव आलेले असतात, आपल्याला असं होतं की अरे हे मी पण लिहू शकतो. सर्वात अवघड तेच लिखाण आहे जे असं तुला वाटतं की अरे मी पण लिहू शकतो. तू लिहिलं नाही ना, कारण टॅलेंट आहे ते प्रत्येकाचे अनुभव त्या लेवलचे इंटेन्सिटीचे पण. माझा हा प्रश्न आहे की ती भाषा निर्माण कधी होते त्या प्रदेशामध्ये, त्या व्यवहारासाठी, माणसातल्या कनेक्शनसाठी काहीतरी त्यात व्यवहार होतात, त्यात भौगोलिक परिस्थिती असते किंवा सामाजिक आर्थिक, तर त्या भाषेचे म्हणून तिथे काही रेफरन्सेस असतात. बरोबर. ती तुझ्यासाठी एक एलियन भाषा होती, अननोन भाषा होती. ज्यावेळेस तू त्या भाषेत अभ्यास करतो किंवा समजून घ्यायचा प्रयत्न करतो, त्यावेळेस ते जे रेफरन्सेस आहेत त्या भाषेतले, ते कसे तू समजून घेतो? याच्यामध्ये नेटिव्ह लोकांची फार मदत होते. आता मी तुला सांगतो, पुण्यात पण आहे किंवा भारतात पण ना, फारसी शिकणारे, शिकवणारे, बोलणारे पण खूप आहेत. साधू तुला उदाहरण सांगतो, थोडं डिस्टर्बिंग उदाहरण आहे, कारण काही जणांसाठी पूज्य आहेत ते. नुसरत फतेह अली खान यांचं तू हलका हलका सुरू आहे, काय सादगी, सादा शिकन, हे सगळं ऐकलंय आपण. नुसरतची पंजाबी कव्वाली हा एक वेगळा प्रकार आहे, कारण ते स्वतः पंजाबी होते, पंजाबी कल्चर म्हणून त्याला. आणि त्यांची फारसी कव्वाली हे आणखीन एक वेगळं प्रकार आहे, जिथे आपण हिमनग म्हणतो ना. अच्छा. तसे ते हिमनगाचं खालचं टोक आपल्याला दिसत नाही, खालचं टोक नाहीच आहे, खालपर्यंत हिमनग असं येते थोडस. पण त्यांचं जे फारसी आहे ते वेगळं आहे, ते खूप इंडियनाइज फारसी. तुला मी एक साधं उदाहरण देतो. अमीर खुसरोचं एक गझल आहे की खबरम रसीद امشب که نگار خواهی آمد سر من فدای راهی که سوار خواهی آمد. नुसरत फतेह अली खान कसे म्हणतात हे मी फारसीमध्ये तुला जसे इराणचे लोक बोलतात तसं बोलू ना.
नुसरत फतेह अली खान कसं म्हणतात, खबरम रसीद इमशब के निगार ख्वाही आमद. हा जो फरक आहे, त्यामुळे याच्यासाठी नेटिव्ह उच्चारांसाठी नेटिव्ह लोकांकडनं जे ती भाषा बोलतात त्यांच्याकडनं तुम्ही शिकणं फार गरजेचं आहे. उर्दू तुम्हाला शिकायची, उर्दू जे बोलतात त्यांच्याकडनं शिका, किंवा एक नियम असतात उर्दू ते ज्यांना कशी बोलायची हे खरंच माहिती त्यांच्याकडनं शिका. आता मी जेव्हा फारसी शिकवतो लोकांना तेव्हा मी फारसीमध्ये अनेक शब्द आहेत. आता फॉर एक्झाम्पल आमिर खुसरू आपण उर्दूमध्ये मराठी, फारसीमध्ये आमिर खुसरू असं म्हणायचं, किंवा रुमीला मौलाना म्हणतात, मौलाना रुमी, तर मौलाना म्हणतो आपण, फारसीमध्ये मुलौना मुलौना असं म्हणायचं. कारण फारसीमध्ये आ नाहीये, फारसीमध्ये अ आहे, फारसीमध्ये अ नाहीच आहे. फारसीमध्ये माझं नाव अश्विन आहे, फारसी लोक अश्विन म्हणतात, ऍ करतात, असे तुम्ही जर का फॉलो केले त्याच्यासाठी तुम्हाला नेटिव्ह लागतात. आणि मग हे बघ, आपण आता या काळात राहतोय की आपल्याकडे सगळं फोनवर आहे. इराणी पिक्चर तुला फोनवर मिळतात, काय वाटेल ते काही वाटेल ते मिळतं आपल्याला. आणि मग मला असं वाटतं या जसं एज ऑफ कम्युनिकेशन मध्ये आपण जगतोय असं आपण म्हणतो, तरी लोक उशीर करतात, तरी लोकांना वेळच्या वेळ गोष्टी सांगता येत नाही. असं जे आहे काय म्हणजे हातात सगळं असून याचा अर्थ तुम्हाला करायचं नाही. तसं मला असं वाटलं की इतका इन्फॉर्मेशनचा ऍक्सेस आहे तरी आम्हाला नाही जमते नाहीये, शिकायला वेळ मिळत नाही. हे मला असं वाटतं की, आणि मुळात ते शिकणं म्हणजे असं 2 तास काढून बसा असं नसतं. मी जसं म्हणलं नेटिव्ह लोकांशी बोला. गाणी मी काय वेड्यासारखी फारसी गाणी ऐकली, वेड्यासारखी फारसी. ते कुठलं बोरो बोरो दिलन तोरो तोरो ने खत दिगे दिगे नाही खाबे बिना मॅथ, त्याचा अर्थ मला कळला पहिल्यांदा तेव्हा मला असं, अरे काय लिहिलंय, तुला माहित नसतं, आपण लहानपणी काहीतरी टाइमपास मध्ये बोलतो. अशी अनेक फारसी गाणी, मराठीतले फारसी शब्द, फारसी क्लासिकल संगीत ऐकलं, त्यांचं क्लासिकल संगीत वेगळंच, एकदम जम्पी आहे, खूप असं क्विक आणि खूप असं फास्ट पेस्ड आहे. हे सगळं तुम्ही नुसतंच 1 to 1 बसा आणि लेक्चर घ्या, याच्या पलीकडे जाऊन जगात आहे ती भाषा तुमच्या अंमलात आणा. तुम्ही ते, मी खूप वेळा तो एक्सपिरियन्स शेअर करतो की मी एका ठिकाणी गेलो होतो, मित्र आम्ही चहा कॉफीला भेटलो, आणि तिकडनं निघताना ना माझ्या मनात फारसीमध्ये विचार आला. तर आपल्या मनात जे विचार येतात ते नेहमी भाषेत येतात, त्याच भाषेत येतात ज्या भाषेत तू पहिली 10 वर्ष काय वाढलास. मग त्याच्यात जी काही तुझी डायलेक्ट असेल, जे काही तुझे उच्चार असतील, आपल्याकडे विदर्भ, मराठवाडा वेगवेगळे त्यांचे मराठी आहे, पुणेरी मराठी एक वेगळी आहे, मुंबई मराठीमध्ये 4 इंग्लिश शब्द असतात असं म्हणतात. मला मग मी काही त्याचा तज्ञ नाही, पण मग तू त्या भाषेत विचार करतोस. आणि जेव्हा तुमचा विचार लेवलला बदलताना, म्हणजे मी फारसीमध्ये जेव्हा विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी इतका डीप गेलोय त्या भाषेमध्ये की माझ्या मनात फारसीमधनं विचार आला. आणि मग मी प्रयत्न करायला सुरुवात केली की माझ्या हातून मी दुसऱ्या भाषेत विचार करू शकतो का, आणि जमलं. एक असा माझ्या दिवसामधला एक ठराविक पार्ट असा जातो जेव्हा कधी कधी मी आतमध्ये स्वतःशी फारसीमध्ये बोलतो. आणि हे खूप भारी आहे, मी मगाशी म्हटलं ना तसं हे भारी आहे की अरे आतून जो मी मला ओळखत होतो तो वेगळ्याच भाषेत बोलतोय आता. आणि सबकॉन्शियस पर्यंत तुझ्या पोचलेली असते ना भाषा, तुला बाहेर कधी कधी मला आतून एक आवाज येतो, एक शब्दात आवाज येतो, आणि मला सुद्धा अरे हा शब्द मला माहिती नाहीये, मग तो हात कसा पोचला एवढ्या, माझ्या आतून कसा काय आला, हे खूप वेगळं आहे काहीतरी आणि खूप भारी आहे. त्याच्यामुळे मग ही सगळी प्रोसेस आहे त्याची. पण तू म्हणला एका वाक्यात उत्तर द्यायचं, तर नेटिव्ह लोकांकडनं जेव्हा तुम्ही शिकता, जे ती भाषा बोलताय त्यांच्याकडनं. मला तर बरेच लोक म्हणतात उर्दू आम्हाला येते, उर्दू येते. मी पहिली गोष्ट विचार, तुम्हाला लिपी येते का, उर्दूची लिपी येते. मला मराठी येतं पण देवनागरी येत नाही, हे म्हणल्यासारखं आहे की मला उर्दू येतं पण लिपी येत नाही. उर्दू येतं म्हणजे असं करून बोलणं, याला उर्दू नाही म्हणत. मग तुम्ही स्क्रिप्ट लिहिली की तुम्हाला कळेल ख कधी म्हणायचं, घ कधी म्हणायचं, क कधी म्हणायचं, अशी ती गंमत आहे. त्याच्यामुळे नेटिव्ह माणसाकडनं शिकणं किंवा ज्याला ऍक्च्युअल त्यातलं काहीतरी माहितीये त्यांच्याकडनं शिकणं हे सर्वात महत्वाचं आहे. आणि अर्थांबद्दलचं कसं येतं, खय्याम असतील किंवा रुमी असेल, त्यांनी त्यांच्या जगण्यातले अर्थ, त्यांना जे आजूबाजूला जे अर्थ, स्वतःला जे अर्थ लागले ते त्यांनी मांडलेत त्यांच्या रचनेमधून. तर तुला अर्थ कसे लागतात? आता खय्याम आणि रुमीच तू बोललायस म्हणून मी तुला सांगतो, खय्याम आणि रुमी हे एकमेकांच्या आयडिओलॉजिकली ऑपोजिट आहेत. तात्विक दृष्ट्या तू बघितलंस तर रुमी हा एक अध्यात्मवादी माणूस, त्याला आपण स्पिरिच्युअलिस्ट, फिलॉसॉफीच्या लँग्वेज मध्ये, परत मी स्टुडंट आहे म्हणून मी अजिबात तत्वज्ञानावर काही बोलत नाही. स्पिरिच्युअलिस्ट काय म्हणतात की सगळं स्पिरिट्सनी बनलेलं आहे. स्पिरिट्स म्हणजे आपण त्याला आत्तापुरता आत्मा म्हणू. तसा कप जो आहे ना, तर हा कप म्हणजे फक्त हे ग्लास तर कप नाही, ह्याच्यात एक काहीतरी कपनेस आहे, त्याचं काहीतरी एसेन्स, सत्व आपण त्याला म्हणू, ते आहे काहीतरी. तर स्पिरिच्युअल लोक काय बिलीव्ह करतात की स्पिरिच्युअलिस्ट, म्हणजे स्पिरिच्युअल आपण आता कसाही वापरतो शब्द, अध्यात्मवादी म्हणून वापरतो. जो ऍक्च्युअल स्पिरिट चे जे त्यांना असं म्हणायचं की सगळीकडे स्पिरिट आहे, ते म्हणतात की हा जिना तुम्हाला वाटत असेल पण जिन्याचं काहीतरी आहे स्वतःच,
म्हणजे फक्त लाकूड लोखंड यांचं कॉम्बिनेशन म्हणजे जिना नाही, असं आपल्याकडे ते एक साधारण एक एक्झिस्टन्स आहे. हा, त्याचा एक एक्झिस्टन्स आहे. हा, त्याला तुम्ही कदाचित हात नाही लावू शकत, तसं तुम्ही जिन्याला हात लावू शकता, लोखंडाला हात लावता ना तुम्ही जिन्याला नाही हात लावता. तसं त्याच्यात एक काहीतरी आहे जे पोचू नाही शकत, ज्याच्यापर्यंत तुम्ही पोचू नाही शकत, तुमचे सेन्सेस नाही पोचू शकत. कारण तू फॉर एक्झाम्पल लोखंडाला हात लावतोय, तू तुझ्या हाताने हात लावतोयस ना, तू कुठे हात लावतोयस, तुझ्या हात पण एक स्पिरिट आहे. असं ते सगळं स्पिरिटची गोष्ट करतात. ह्याच्या ऑपोजिट आहेत ते म्हणजे उमर खय्याम. हे रुमी म्हणतो स्पिरिच्युअलिस्ट, उमर खय्याम म्हणतो की सगळं कणांचं बनलेलं मॅटर आहे, लोखंडांना हेच आहे बस, बाकी काही नाही. तुझ्या आतमध्ये जे काय ते काही केमिकल्सनी बनलेलं असतं, बाकी काय आत्मा बित्मा रूह तत्व सत्व काही नाही. सायन्सला घेऊन सायंटिफिक ऍटिट्यूड म्हणू आपण, सायन्स तेव्हा एवढं डेव्हलप झालं ना. तर दोघांमध्ये फरक असा आहे की रुमी म्हणतो आपण वर आलोय, आपण वर आलोय आणि आपल्याला वर जायचंय. खय्याम म्हणतो की आपण मातीतून आलो, आपल्याला मातीत जायचं. एक्झॅक्टली ऑपोजिट आहे. कारण स्पिरिच्युअल लोकांचं मानणं काय आहे की मान्यता काय आहे की हे सगळ्याचे जे एसेन्स आहेत ना, ते कुठल्या तरी जगामध्ये फक्त एसेन्सच आहे, तिकडनं तुटून आपण इथे आलोय आणि परत तिकडे जायचं. खय्याम म्हणतो की नाही, मेल्यानंतर तुमचं मातीच होणार आहे, तर ती मातीच. एकदा तुला फिलॉसॉफी शिकल्यामुळे मला याचा खूप फायदा झाला. मी जी 2 वर्ष 2016 ते 2018 फारसी शिकत होतो, तीच 2 वर्ष मी सर परशुराम भाऊ महाविद्यालय SP कॉलेज तिकडनं फिलॉसॉफी मध्ये मास्टर्स करतो. त्याच्यामुळे एक तू मला समजा बोलला ना, आता तू माझी 4 शब्द बोलला, तुझी मान्यता काय, जग तू जीवन कसं जगतोस तुम्हाला सांगितलं, मला लगेच कळेल की अच्छा तुझा हा जो ऍटिट्यूड आहे हा स्पिरिच्युअलिस्ट आहे, हा मटेरियलिस्ट आहे, हा आयडियलिस्ट आहे, हा काही युटिलिटेरियनिस्ट आहे. या कॉन्सेप्ट एकदा तुम्हाला कळल्या की तुम्हाला त्या माणसाला ब्रॅकेटमध्ये टाकता येतं. आता चॅलेंज काय आहे, पुढचं चॅलेंज सर्वात महत्वाचं आहे, ब्रॅकेटमध्ये टाकणं सोपं आहे. ते काय तुला फिलॉसॉफी शिकायची गरज नाही. तू माझ्याबरोबर चहा प्यायला तुला 2 मिनिटात कळतं माणूस खरं बोलतोय का टाइमपास करतोय, प्रिटेंड करतोय, तुला कळतंय. मुद्दा असा आहे की तू त्याला एका खोक्यात टाकलं एकदा की तो एक शेर लिहितो की तो त्या खोक्यातला नसतो. मग आता तो काय करणार, मी कधी कधी असं लिहितो की ठीक आहे वर जायचं वर सगळं ठीक आहे, पण तुझ्याकडे आजच आहे. सुफी इब्ने अलवक्त फेसर असा एक रुमीचा मिसर आहे. म्हणजे सुफी जो आहे, कुठलाही सुफी हा इब्ने अलवक्त, इब्न म्हणजे मुलगा, आपण म्हणतो ना इब्ने कोणतरी, इब्ने आमका, इब्ने तमका, इब्ने बतुता फॉर एक्झाम्पल, इब्ने बतुता म्हणजे बतुताचा मुलगा. तर रुमी म्हणतो की सुफी इब्ने अलवक्त, वक्त म्हणजे वेळ. रुमी म्हणतो की सुफी आहे, कुठलाही सुफी हा वेळेचा मुलगा आहे. म्हणजे काय, वक्तचा मुलगा आहे. इब्ने अलवक्त म्हणजे त्याला फक्त वेळ माहितीये, तो क्षण माहितीये त्याला, तो काळ, त्या काळाचा तो, त्या एका क्षणाचा तो प्रोडक्ट आहे, बाय प्रोडक्ट आहे. त्याच्या पुढचं मागचं त्याला काही माहित नाहीये. तर हाच रुमी जेव्हा म्हणतो की आपल्याला वर जायचंय, मग आपण प्रश्न विचारू शकतो त्याला की बाबा तू म्हणतोस एकदा इथे या क्षणात जागा, एकदा म्हणतोय आपल्याला वर जायचंय, नक्की कुठलं. पण हे शायर लोक आहेत, त्यांना लॉजिक मध्ये बसवायचं नाही. तुकाराम पण म्हणतात, तुका म्हणे उरलो उपकारापुरतं. उपकारापुरतं उरला असाल तुम्ही, तर तुका म्हणे का म्हणताय, तुम्हाला नाव लावायचंय म्हणजे तुम्हाला तुमचं काहीतरी आयडेंटिटी एस्टॅब्लिश. पण त्यांना हे लॉजिकल प्रश्न आहेत. ही लोक शायर आहेत. तू जर का मला म्हणलास की मला तहान लागली, मी तुला कागदावर H2O लिहून दिलं, तो प्रकारे आहे. ते लॉजिक मध्ये घेऊन उपयोगाचं नाही त्यांना. शायरी पोएट्री जी आहे ती त्याच नजरेतनं बघायला पाहिजे. त्यामुळे त्याच्यात बरेच विरोधाभास असणार आहेत. तर हे फिलॉसॉफीमुळे खूप सोपं जातं. आणि मग एकदा त्यांना काय म्हणायचं, हा माणूस एका टेम्परामेंटचा आहे असं कळलं की बाकीचे जे शेअर ते आपल्याला कळतात की हा थोडासा ह्याच्या फिलॉसॉफीचा थोडासा ऑपोजिट शेअर. हे रुमीला बहुतांशी म्हणायचं नाहीये, पण हे वाटलं असू शकतं, हे तरी म्हणायचंच नाही आपण सांगू शकत नाही, असं काही कोणी नियम बनवलेला नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तत्वज्ञान खूप महत्वाचं आहे. तत्वज्ञानाची आता परत खूप शब्द सगळे घासून घासून गुळगुळीत झालेले. तत्वज्ञानाची बैठक असणं खूप गरजेचं आहे. बैठक म्हणजे काय, हे जरी बेसिक तुम्हाला असेल ना की एक मला तू वाक्य सांगितलं की हे वाक्य कुठे जात आहे, कुठल्या इझम मध्ये जात आहे, एकदा तुम्हाला कळलं की इट बिकम व्हेरी इझी. पण परत त्या इझम वर ते लिमिटेड नाही राहायचं की मग यांनी हा जर का या बॉक्स मध्ये त्याने असंच लिहिलं पाहिजे. पहिला प्रॉब्लेम आपला तिथे की अमुक एक कवी आहे, तो राष्ट्रवादी काहीतरी लिहितोय किंवा गैर राष्ट्रवादी लिहितोय, त्यांनी दुसरं लिहिलं की आपल्याला आवडतच नाही. कारण आपल्याला ती प्लुरॅलिटी जी आहे ना, की एक माणूस खूप गोष्टी करू शकतो, तो माणूस आहे, त्याची मतं बदलतात काळानुसार, त्याच्या आजूबाजूच्या लोकांनुसार, वेळेनुसार, हे आपल्याला कळत. त्यामुळे आपण जेव्हा इतिहासाकडे बघतो तेव्हा आपल्यापर्यंत तो माणूस येतो डायरेक्ट, पण त्याचं अख्खं जग नाहीये, तो क्षण जे जगला आहे त्याच्या ह्याच्यात जे बदल होत असतील ते आपण गृहीतच धरत नाही. आपल्याला वाटतं नाही आता हा हे म्हणतोय ना तर हेच म्हणायला पाहिजे. तर याला फिलॉसॉफीची खूप मजा आहे. रुमीने जेव्हा लिहिलं असेल त्याच्या काळात, त्यावेळेस त्याला जे वाटते आतून त्यांनी ते एक्सप्रेस केलं. त्याला माहित नव्हतं की ह्याला काय म्हणतात, 4 ओळी आहेत किंवा 2 लाईन आहेत, त्याला काहीतरी नाव आहे.
पण ज्यावेळेस तू अभ्यास करतो तेव्हा तुला त्याचं एक व्याकरण तयार झालंय, तर तू रिसिव्ह करताना ऍज अ अभ्यास करताना नक्की काय घेतो? कारण रुमीला माहित नव्हतं, तो एक्सप्रेस झाला त्याच्या ज्या आतमधल्या फिलिंग आहेत त्या, पण तुला माहित आहे की आता व्याकरण झालंय, हे एक स्ट्रक्चराइज केलंय, एका बंधनात आणलेलं आहे रुमीला, खय्यामला. तू अभ्यास करताना कसं करतो तुम्ही याचा? फार भारी प्रश्न आहे, कारण आपण जे मगाशी पण बोलत होतो ऑफ स्क्रीन, की लोक त्या मीडियम मध्ये इतके गुंततात की आता रुमी समजा गझल लिहिली आहे, काही गझलांमध्ये रुमीने, आता गझलांचे नियम असतात. परत खूप जण म्हणतात की आम्ही उर्दू लिहितो, पण गझल ती असते ती मीटर मध्ये असते, मीटर मध्ये नसतं ते नजम म्हणतात, नजम म्हणतात त्याला. तसंच तुम्ही लिहा, म्हणजे आपण काय बोलतोय, आपण बोलतोय त्याचे अर्थ आपल्याला माहिती आहेत का? आम्ही म्हटलं त्या शब्दाला सिरियसली घेतो. गझलांचे नियम असतात, रदीफ असतात, काफिया असतात, यमक असतं. त्याचे पहिले एक मतला नाव, मराठीमध्ये मथळा असा तो शब्द आहे, फारसीतले मतलावर नाव. मतला म्हणजे हेडिंग, त्यामुळे गझलेमधल्या पहिल्या शेराला म्हणतात मतला. मक्ता नावाचं असतं फारसी गझलेमधला शेवटचा जो शेर असतो कुठलाही त्याला म्हणतात मक्ता. मक्तामध्ये काय असतं? तखल्लुस असतं. तखल्लुस म्हणजे तुका म्हणे, नाना म्हणे, ज्ञाना म्हणे, काय असतं ते आपल्याकडे सगळं स्वतःचं नाव, पेन नेम तो कवी टाकतो. त्यामुळे मराठीमध्ये शब्दाला मक्तेदारी घेणे म्हणजे एखाद्या ह्याची मालकी घेणे. तिकडनं मक्ता हा पण फारसी शब्द, दार, दारी हा पण फारसी शब्द, इतकं फारसी आहे मराठी. तर मक्तेदारी हा शब्द फॉर एक्झाम्पल, म्हणजे एखाद्याचं नावासकट त्याची मालकीच घेऊन टाकणं म्हणजे मक्तेदारी घेणं. तर हे बेसिकली काही नियम येतो, थोडं विषयांतर झालं, पण हे गझलांचे काही नियम आहेत बेसिक. तर तू म्हटला ते बरोबर आहे की त्यांना लिहायचं, त्यांनी लिहिलं. आता आपण स्ट्रक्चरमध्ये आपण बसवतो. सो मच सो की रुमीनी जो मीटर वापरलाय, आपल्याकडे शार्दुल विक्रीडित वगैरे सगळे छंद जसे आहेत संस्कृतमध्ये, मराठीमध्ये, तसे फारसीमध्ये काही छंद आहेत, मीटर आहेत. ते मीटर जे रुमीनी वापरलाय, तो रुमीनी वापरलेला मीटर रुमी मीटर म्हणूनच फेमस आहे, मौलाना मीटर म्हणूनच फेमस आहे. कारण तो पहिल्यांदा नाही वापरला त्यांनी, तो होता आधीपासून होता, पण त्यांनी तो इतक्या एक्सटेन्सिव्हली वापरलाय की तो आता त्याचाच मीटर म्हणून प्रसिद्ध झाला. अशी गंमत. तर हे थोडं आपल्याला बघायला लागतं. काही ठिकाणी रुमी फॉलो नाही करत मीटरचे रूल्स. इथे आपल्याला तू म्हणतोस त्याच्याकडे लक्ष द्यायला लागतं की नाही थांब, इथे त्याला जे एक्सप्रेस करायचं ते महत्वाचं, व्याकरण नंतर, त्याला जे काय सगळं स्ट्रक्चर नंतर, आणि ते स्ट्रक्चर तोडणं हेच स्टेटमेंट आहे त्याचं. की मला इतकं फील होतंय की मला आता तुमच्या स्ट्रक्चरशी घेणं देणंच नाही, हेच त्याचं स्टेटमेंट आहे त्या सगळ्यात. तर मला असं वाटतं की त्या स्ट्रक्चरला अडकून न राहता प्रत्येक गोष्टीला स्ट्रक्चर असतं, ते फॉलो करणं गरजेचं आहे, म्हणूनच ते तोडणं पण गरजेचं आहे. कारण तुम्ही, आणि अर्थ आता परत ह्याच्याकडे तू बघतोस कसं त्याच्यावर. आता तू मी माहेरख्या लोकांनी काहीतरी मोडकं तोडकं उर्दूमध्ये लिहिलं म्हटलं स्ट्रक्चर तोडेल, तू आधी रुमी सारख्या 4,500 गझला मीटर मध्ये लिही, मग तू जेव्हा एक गझल तोडतोस ना तेव्हा कळतं की अरे हा तुझा चॉईस आहे, मला एखादी गोष्ट करताच येत नाही म्हणून बघा मी ती कशी करत नाही, त्यात काहीच ग्रेटनेस नाही. तुला मीटर मध्ये लिहिताच येत नसेल उदाहरणार्थ गझल, आणि तू म्हणतोस बघा मी मीटर मध्ये नाही लिहितो, कौतुक नाही काय तुझं. पण आधी रुमीने 4,500 गझला लिहिलेलं. खय्यामचं पण तसंच. आता खय्याम इज व्हेरी गुड विथ हिज व्याकरण, प्रोसोडी ज्याला म्हणतात, म्हणजे कविता लिहायचं, काव्य रचना करायचं एक व्याकरण आहे, त्याच्या मेथड आहे. तर त्यांचे इस्तिहारे म्हणजे मेटाफर्स आहेत, उपमा अलंकार जे वापरले, ऐकच्या काही उपमा अलंकार आहेत, तर अशा पद्धतीने ते सगळं काम करतं. पण तू म्हटलास तसं की त्याला थोडंसं इग्नोर करायचं. स्ट्रक्चर महत्वाचं नाहीये, कारण स्ट्रक्चर आपण बनवलंय. राईट. स्ट्रक्चरने आपल्याला नाही बनवलंय. हे सगळ्या धर्मांच्या बाबतीत, सगळ्या आर्टच्या बाबतीत सेम आहे. लोक त्याच्यामध्ये गुंतात आणि मग अरे आता कसं, पण तुम्ही बनवलंय ते, तुम्ही पाहिजे तसं त्याला मोडू शकता. कारण मी परत मगाशी म्हटलं तसं हे इतकं व्यक्तिनिष्ठ आहे, हे छोटस आहे खूप. त्याला आपण एवढ्या नियमांमध्ये सगळं की माझा हा नियम आहे, आपण तू पण हात पाळला पाहिजे, हे प्रॉब्लेम सुरू होतो. त्यामुळे मला असं वाटतं की ते आपल्या डोक्यातलं जे स्ट्रक्चर आहे, ते आपल्या डोक्यातली स्ट्रक्चर आधी मोडली पाहिजे, मग हे सगळं सोपं आहे. धर्मामुळे आर्टचं काही, आर्टला एक लिमिटेशन किंवा नुकसान होतं का? कारण रुमी किंवा खय्याम हे एका विशिष्ट धर्माचे आहेत, आणि बरोबर हिंदू, मुस्लिम किंवा आपण अनेक धर्म हे केलेले आहेत, त्याच्यामुळे एखाद्या कलाकाराला कलाकार न बघता त्याला एका धर्मात लिमिटेड केलं जातं. आणि जे शिकणार आहेत, आता तू बाय चॉईस शिकलेला आहे की मला हे फारसी शिकायचंय, समजून घ्यायचंय, मग तुला रुमी कळाला, खय्याम कळाला, पण धर्मामुळे आर्टिस्ट लोकांचं नुकसान होतं का? धर्मामुळे आर्टिस्ट लोकांचं नुकसान नाही होत, धार्मिक लोकांमुळेही नाही होत, स्वतःला धार्मिक म्हणणाऱ्या लोकांमुळे खूप नुकसान होत. तुला जसे सगळेच लोक आहेत, सगळीकडे हे आहे, म्हणजे उदाहरणार्थ तुला विगन लोक आहेत,
तू काहीही न बोलता समजा मी तुला सांगायला मी विगन आहे मी तू म्हणजे अरे मी विचारलंय का तुला तुझी गोष्ट आहे तू तुझं कर, तू मला कशाला सांगतो काय कर. मग तू काय बाबा फेमिनिस्ट घे. तू समजा चुकीचं काहीतरी बोललास एखाद्या स्त्री प्रती, तर मग तुला सांगणं की असं नको बोलू, हे पण बरोबर आहे. पण हे सांगणं की मी फेमिनिस्ट मी कोणीही आहे हे सांगणं काही कारण नसताना माझा पहिला प्रश्न तुला विचारलंय का मी, जसं धर्माचं आहे. तुझ्या समोरून 50-16 लोक तांडव करतात, सगळ्या धर्माचे लोक. एक मुस्लिम माझ्याकडे आले, मला म्हणले हे आमचं हे करायचं नाही असं बोलले. मला बोलले, म्हणलं तुमचं आहे दाखवा वाचून, फारसीतला एक शब्द कळतो का तुम्हाला, तुमचं आहे जर काय कुठं कळतंय का तुम्ही नाही करत म्हणून मला करायला लागतंय. एक सो कॉल्ड हिंदू, हे सो कॉल्ड सगळे सो कॉल्ड मुस्लिम, सो कॉल्ड हिंदू एक आले म्हणले हे अरे आपलं नाही का कोणी, तुला आपले संत नाहीत का तुला, तुम्ही आहात ना, तुम्ही करा आपल्या लोकांवर. माझं म्हणलं ज्ञानोबा तू करा, माझ्या आयुष्यात कसा वागेत हे तुम्हाला सांगायची मला गरज नाहीये, माझं मला माहितीये. त्यामुळे स्वतःला धार्मिक म्हणून, खरा जो धार्मिक असतो ना, तू पूजा करतो तू धार्मिक आहे. मी एका दृष्टीने मला वाटतं मी धार्मिक माणूस आहे. माझा धर्म माझ्या घरात आहे. बरोबर. मी तुला येऊन सांगतच नाही बघा मी कसं करतोय, मी बघा मी संबंधच नाही, काही गरजच नाहीये त्याची. सगळ्या धर्मांना अप्लाय करतोय मी. बरेचदा प्रॉब्लेम असा होतो की आज आपण ज्या मोस्ट ऑफ द गोष्टी करतो ना सगळ्या रिॲक्शनवर करतो. आज आपल्या सगळ्या डेफिनेशन, सगळ्या व्याख्या ज्या आहेत धर्माच्या ते असं करतात म्हणून आम्ही असं आहे. स्वतःच्या धर्माचं तू काय वाचलंय बाबा, इथे आता एवढी पुस्तक आहेत, आपण भगवद्गीता काढून, पहिलं पुस्तक भगवद्गीता उचललं, ते एवढी पुस्तक आहेत, तुझ्या धर्माशी कुठली रिलेटेड आहे, बरोबर, तुझ्या धर्माचे जे बेसिक ग्रंथ आहेत ते तू वाचलेत का नाही, तुझं सगळं काय चालू आहे, कोणीतरी करतं त्यांच्यापेक्षा मोठी लाईन मला मारायची, सगळं तुझं त्या लेवलवर बेस. त्याच्यामुळे मला असं वाटतं धर्माने केवढं दिलंय. धर्म नसतं तर कलेनी काय केलं, धर्मामधल्या 99% गोष्टी या देवाच्या डिवाइन तत्वाच्या दृष्टीने ऍड्रेस. तू ग्रीक पेंटिंग बघ, कोणाचे देवात ग्रीक, तू जुने एकदम सुरुवातीपासून जे सुरू झालं त्याच्याबद्दल बोलतो, किंवा ग्रीक आपले तुझे पुतळे बघ, स्कल्पचर्स बघ, मूर्ती बघ, कोणाच्या, ज्यूस, डेव्हिड, हे सगळ्या देवतांच्याच आहेत. भारतामध्ये सर्वात सुरुवातीला झाली बुद्ध लेणी, कोणामुळे झाली, भारतामध्ये सर्वात जास्त मूर्ती कोणाच्या आहेत, बुद्धाच्या आहेत. त्याच्यानंतर मग तू बघितलंस तर आयकॉनोग्राफी, भारतीय मूर्तीशास्त्र, हिंदू मूर्तीशास्त्र, इतकं अमेझिंग सगळी मंदिर आहेत. देव नसता, देव ही कॉन्सेप्ट नसती, धर्म नसता, तेवढं सगळं झालंच नसतं. त्यामुळे मला असं वाटतं धर्माकडून नाही, धार्मिक लोकांकडूनही नाही, धार्मिक म्हणवणाऱ्या स्वतःला लोकांकडनं फार प्रॉब्लेम. तू अजून एक काहीतरी त्याच्यात त्याला जोडून विचारलंस की हे सगळे मुस्लिम होते आणि त्यांचा धर्म. आता कसं आहे, मी मगाशी तुला म्हटलं तसं की ते आपण टाकलं बॉक्समध्ये की मुस्लिम, मग त्यात तो जेव्हा उलटा बोलतो, त्याच्या काहीतरी वेगळं बोलायला लागतो, तेव्हा तुम्हाला त्याला ऍक्सेप्ट करता येतंय का? एक माणूस एका वेळी 2 बॉक्समध्ये तुम्हाला ठेवता येतोय का? दॅट टेल्स अ लॉट अबाउट यू. पहिल्यांदा काय म्हटलं, आपण हे जे बोलतोय हे स्वतःला जाणून घेण्यासाठी बोलतो. त्यामुळे जेव्हा एखादा माणूस मला येऊन म्हणतो की तो मुसलमान आहे, तर पहिलं मी म्हणतो मग काय झालं, हे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तो समजा काहीतरी एक्स्ट्रीम बोलत आहे, रुमीनी बरंच एक्स्ट्रीम लिहिलंय. काही धर्मामध्ये जे एक्स्ट्रीमिस्ट पद्धतीचे विचार असतात ते काही लोक विचार ते फॉलो करतात, तसं लिहिलंय, मला माहिती ते काय लिहिलंय. मी काय नविज्ञ त्याच्यात असा भाग नाही, लोकांना विचारतो हे लिहिलंय त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, लिहिलं असेल, वाईट आहे ते काढून टाका, जे चांगलं आहे ते घ्या. प्रत्येक ग्रंथ हेच सांगतो, नसेल सांगत तर तुम्ही करा तसं, ग्रंथाचं पण नका ऐकू, तुम्ही चांगलं घ्या, वाईट सोडून द्या. हे बेसिक का नाही करत तुम्ही, सगळ्या धर्मात करा ना. सगळे प्युरिफाय किती होतील तुम्हाला कळतंय का, की ही सगळी ताकद धर्मग्रंथांमध्ये नाही, तुमच्याकडे आहे. सगळं वॉशिंग मशीन आहे ना, की वाईट टाकून नवीन घ्यायची, ही ताकद तुमच्याकडे आहे, कुठल्याच ग्रंथात नाहीये, ना कुठल्या कवीकडे, ना कुठल्या, फक्त तुमच्याकडे आहे. मी रुमी बरोबर तसं करतो, मला माहिती आहे रुमीने एक्स्ट्रीम लिहिलंय, मी ते काढून टाकतो, मला नको, मला हा रुमी नकोय. आपण इतर वेळेला एवढे कन्व्हिनियंटली सिलेक्ट करतो की नाही लोकांना, राजकारणी लोक तेच करताना दिसतात आपल्याला. पाहिजे त्या पुरुषाचे पाहिजे ते विचार घ्यायचे, लोक ते विचार टाकून द्यायचे. मग ते चांगल्या गोष्टीत का नाही करू शकत आपण आपल्याला चांगलं जे वाटतंय ते आपण घेऊ, वाईट ते टाकून देऊ. तसं मी म्हणतो, किंवा मुसलमान कोणी असू दे. बरं, रुमी म्हणतो की मला सगळ्यांपासून, रुमी सरळ म्हणतो की मी मुसलमान नाही, मी हिंदू नाही, मी ज्यू नाही, मी झरतोष्टी, तेव्हाचा फारसी लोकांचा एक धर्म आहे. रुमी सांगतो सरळ की मी कुठल्याच धर्माचा नाही, असंही रुमी सांगतो. आणि एका साईडला रुमी म्हणतो की मी मुसलमान पण आहे, कारण ते द्वैत आहे, तर ते माणूस आहे तो. तर तुम्हाला जे नाही पटत आहे ना, तुम्हाला समजा नको आहे रुमी मुस्लिम, आता माझा वेगळाच मुद्दा आहे, मला काय हवंय वेगळा मुद्दा आहे, माझं लोकांना सांगणे. तुम्हाला जर तुम्ही ते लक्षात नका देऊ, ते फालतू आहे असं म्हणून तुम्ही डिस्कार्ड करा, मला काही प्रॉब्लेम नाही, तुमचं मत आहे. आणि मी जेव्हा असं म्हणतो की हे जरा एक्स्ट्रीम स्टेटमेंट असेल, समजा कोणाचंही असू दे, कुठल्याही धर्मग्रंथात असेल, कुठल्या, ते काढून फेकून द्या. लोकांना आश्चर्य वाटतं की अरे तू ज्याच्यावर शो करतोस, तू ज्याचं हे करतो, असं कसं तू म्हणू शकतोस की हे फालतू आहे. कारण ते तितकं ऍक्सेप्ट करणं पण गरजेचं आहे. फ्लेक्झिबल असतं, तुमच्या अंधाऱ्या त्याच्यात राहून की नाही हेच भारी आणि हेच मी करायला पाहिजे असं नाहीये. काही धर्म आहेत जगात
जे अतिशय विचित्र पद्धतीने बनलेले आहेत. आणि काही धर्म आहेत जे खूप खुले आहेत. त्या खुलेपणामध्ये पण म्हणजे मी समजा तुला उद्या म्हटलं की नाही खुलच राहायचं तू कंपल्सरी काढ कपडे सगळ्यांनी इथं खुलच राहायला पाहिजे, ते पण त्रासदायक आहे. आणि जे अगदी म्हणतात की तुम्ही एकदम स्पेसिफिकच कपडे घातले पाहिजे, ते पण त्रासदायक आहे. तुमच्याकडे खूप भारी गोष्ट आहे मेंदू, ती वापरली तर मला असं वाटतं हे सगळे प्रॉब्लेम नगण्य आहे. बरोबर. मी काय म्हणत नाही लोक वापरत नाही किंवा मी फार मेंदू वापरतो अशातला भाग नाही. एक बेसिक मी तुला म्हणत तुला पटलं, मी केवढा लॉजिकली तुला सांगतोय की हे असं करायचं आणि जे आवडत नाही ते टाकून द्यायचं. हे आपल्याला सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे. राईट. त्यांचं थोडंसं ऐकलं आपण, थोडंसं असतं नाही, एवढं एक वाक्य जरी आपण त्यांचं ऐकलं तर मला वाटतं सोपं होईल. आणि तुझे म्हटलं की संत हे शेवटी मानवी व्हॅल्यू की सगळ्या समूहाने एकत्र यावं, सगळ्यांनी एकत्र यावं. कोणताच द्वेष सुरू नाही कोणत्याच धर्मात. प्रॉब्लेम काय आहे ना, कोणताही द्वेष सुरू नाही म्हटल्यावर लगेच हो मग आपल्या धर्मात नाहीच द्वेष, त्यांच्या धर्मात बघा तिकडचं कोणत्याच धर्मात राहून कोणत्याच. आणि जो द्वेष करतोय त्याला हे जाऊन सांगा की अरे काय झालं, हे एक्स्ट्रीम वाक्य आहे तुझ्या धर्मग्रंथामधलं, हे नाही आहे चांगलं, हे मला नाही पटत आहे, तर तू ते सोडून देशील का? बघा ना विचारून, खूप लोक आहेत ओळखीत, कुठल्या धर्माचे मध्ये बरेच धर्माचे ओळखीत लोक आहेत. असं बसले ना ते बाहेर, राजकारण्यांची सवय लागली अरे आपल्याला, टीव्हीवर उभं राहून आपण किंवा जेव्हा सार्वजनिक बोलायचं असतं तेव्हा आपण असं मोठं बोलतो. असं जेव्हा बसतात ना कॉफी चहा प्यायला टोस्ट बुडवून जेव्हा खातात ना, सगळे म्हणतात की काय अर्थ नाही कशाला, मला जे पाहिजे ते मी करतो. पण हे जे प्रदर्शन चाललंय ना, सगळ्या धर्मातल्या लोक त्या धर्मातल्या लोकांना बोलतात हे प्रदर्शन करतं ते आम्हाला आवडत नाही. कोणासाठी चाललंय सगळं? तर राजकारण्यांचं काम आहे, धार्मिक लोक स्वतःला धार्मिक बनवणाऱ्या लोकांचं ते काम आहे, ते त्यांनी करावं. तुझ्या माझ्यासारख्यांचं काम आहे की स्वतःचा विचार करणं, हे मला महत्वाचं आहे. ज्यावेळेस आता आपलं भारत हा व्हरायटी आहे, ज्याच्यामध्ये सगळेच धर्म समभाव आहेत, बरोबर. पण काही महिन्यांपासून जे काही हिंदू राष्ट्र किंवा हे जे काही चालू आहे त्यावेळेस तू रुमी किंवा खय्याम यांचे शोधचा विचार करतो, त्यावेळेस तुला काय वाटलं का की शोध करावे किंवा करताना ऑडियन्स येईल का किंवा रिॲक्ट कशी होतील, याच्याबद्दल तुला काही प्रश्न पडले का? दोन वेगळे प्रश्न आहेत त्याच्यात. मला असं वाटतं एक ऑडियन्सचा वेगळा प्रश्न आहे. तर कुठलंही नाटक करताना काहीही कलाकृती करताना तुम्हाला पडतो की ऑडियन्स येईल का, त्याच्याबद्दल नंतर बोलू. पहिलं तू हिंदू राष्ट्र आणि हे सगळं म्हटलास. माझा मुळात धर्मांवरचा खूप अभ्यास, म्हणजे मी पहिलं मास्टर्स जे माझं केलं ते इंडॉलॉजी मध्ये केलं. त्याच्यानंतर मी भारतीय संस्कृती, भारतीय इतिहास, भारतीय साहित्य, त्याला वारसा सहली म्हणतात, तसं मी बरंच नेलं. लोकांना मी भारतभर फिरवून आणतो, आज पण मी करतो ते. हम्पी मधली मंदिर दाखवा, त्याचे अर्थ काय आहेत, मूर्तींचे अर्थ काय आहेत, बुद्धिस्ट लेणी केव्ह टेम्पल्स किंवा केव्ह ज्याला म्हणतात, तिकडे लोकांना घेऊन जा, त्याचे अर्थ सांगा. काय बुद्धाची गोष्ट आहे, मला फार आवडतं बुद्ध, मनापासून एक पर्सनल नातं आहे माझं बुद्धाशी. मग त्याची काय स्टोरी आहे, त्यांनी काय केलंय, आज आपण इथे काय करतोय, काय कॉन्टेक्स्ट काय, असं सगळं मी हे खूप केलं. त्याच्यामुळे मला बरेच जण म्हणतात, ज्यांना माझी ती हिस्ट्री माहितीये त्यांना फारसं आश्चर्य वाटत नाही, कारण त्यांना असं माहितीये की अच्छा हा माणूस आहे ना, हा घुसला की तो अभ्यास करतो, हा जे करतोय ते विचार करून. ज्यांना नाही माहितीये त्यांना वाटतं मी मुसलमान झालो. परत माझा प्रश्न तोच की झालो तर काय, मी तुझ्याशी नीट बोलतोय, तू माझ्याशी नीट बोलतोय, तुझा धर्म माझा धर्म काय सांगतो, प्रत्येक धर्मात एक घाणेरडं वाक्य निघणारच आहे, कारण ते माणसाने बनवलेलं आहे. त्याच्यामुळे जशी 2 बॉक्स मध्ये माणसं असतात तशी धर्मग्रंथ 2 बॉक्स, एक चांगला असतो, एक काहीतरी घाणेरडं वाक्य तुला त्याच्यात सापडणार. मी तुला ह्याच्यातले आता 4 वाक्य सांगू शकतो, जाऊ दे त्याच्यात नको जायला. मुद्दा असा आहे की हे जे सगळं धर्म तुम्ही बनवलेत आणि या पद्धतीने हिंदू राष्ट्र कॉन्सेप्ट मला आवडते का नाही, हो नाही, हा मुद्दाच नाहीये. माझा साधा प्रश्न आहे, तू आणि मी इथं जर का बोलत असू, मला तुझं आडनाव माहित नाही, मला तुझं आडनाव नाही माहिती. का नाही माहिती मला तुझं आडनाव? तू विचारच नाही करत. कारण विचारच नाही करत मी. आपण प्रत्यक्ष आयुष्यात, आपण तू ट्रेन मधून, तू आता गाडीवर आला, तुझ्या आजूबाजूला सिग्नलला कोण उभं होतं, आणि परत मी हे सारखं म्हणतो हे सगळ्यांनी केलं पाहिजे, हे सगळ्या धर्माच्या लोकांनी केलं पाहिजे. ही खूप आयडियल स्टेट आहे, खूप अपेक्षा आहे समाजाकडनं, मला माहिती आहे. पण लोकांना असं म्हटलं असं वाटतं, हो का तुमची आमच्याकडनंच अपेक्षा आहे, त्यांना सांगा की करायला. माझी सगळ्यांकडनं अपेक्षा आहे की असं सगळ्यांनी रागावं की तू सिग्नलला उभं आहे, तू ट्रेन मध्ये बसले, तुला माहित नाही आजूबाजूला कोण बसले, काय आहे, तू म्हणतो काय कसं चाललंय, काय चाललंय, काय चहा पिया मारू, चला म्हटलं तर बसूया, हा मुद्दा आहे. त्यामुळे पर्सनल इंटरॅक्शन करायला, 1 on 1 बोलायला नाही, कशाची गरज नाही. त्याच्यामुळे हिंदू राष्ट्र बनवलं, त्याच्यात जर का आपल्याला असं बोलता येतं काय प्रॉब्लेम नाहीये. करा तुम्ही बेसिक, जर का तुम्ही मूल्य तुमची सांभाळलीत ना, तर काय त्याला वरती नाव लोकशाही आहे का राजशाही आहे का हुकुमशाही आहे का काय, काही फरक पडत नाही असं मला वाटतं. हे खूप फिलॉसॉफिकल उत्तर आहे, त्याचे डिरेक्ट इम्प्लिकेशन काही चांगले आहेत काही वाईट आहे ते मला माहिती आहे. हा एक प्रश्न वेगळा आहे. मला बरेच जण आले, माझ्या आजूबाजूचे बरेच जण जे मला आधी चांगले माहिती होते,
ते मी असलं काहीतरी करतो म्हणून बोलत नाही. बोलत नाहीत. मला झालं म्हणजे तुम्हाला बोलायचंच नव्हतं, मला फक्त अरे. कारण पाहिजे होतं काहीतरी. कारण तू आहेस आता, तू अनोळखी आहेस, तू माझ्याशी या विषयावर बोलायला आलास ना रे. संपलं. तू खय्याम बघितलंस, खय्याम खानी बघितलं होतं, ते तू बघितलं तू बोलायला आला. तू जर काय करू शकतो तर मला जे वर्षानुवर्ष ओळखतात ते का नाही करू शकत. याचा अर्थ त्यांना ते नाहीच करायचं, ही त्यांची इच्छा आहे, हा चॉईस आहे त्यांचा. आणि काही आकस नाही, द्वेष नाही, काही नाही. तुम्हाला जेव्हा वाटलं तेव्हा परत बोलायला आहे. तुम्हाला वाटतं मी मुसलमान झालो, तुम्ही परत माझ्याशी बोलायला की मुसलमानाशी बोलायचं का नाही ठरवा आपापलं. मग मी सांगतो आणि मला नीट येऊन विचारा ना. आपापलं ठरवून टाकणं हा पण एक वेगळा भाग. हा एक सगळा धर्म आणि धर्माचा पगडा हा सगळा वेगळाच कम्प्लिटली भाग आहे. पुढचा भाग आहे ऑडियन्स स्वीकारेल काय. पुण्यासारख्या शहरात आपण राहतो, बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी पुण्यामध्ये होतात. ऑडियन्स खूप एक्सेप्टिंग आहे पुण्यात. प्रेक्षक हा खूप मोठ्या प्रमाणात सगळं ऍक्सेप्ट करतो. पण काही गोष्टी अशा आहेत की ज्या ऍक्सेप्ट करण्याच्या तुला एक काय म्हणू, एक बाउंड्री आहे तिथपर्यंत ऍक्सेप्ट. त्याच्या पलीकडे एक असं काहीतरी ते त्यांना माहितीच नाही. रुमी सारखी गोष्ट, आता माझ्याकडे बरेच जण येतात शोला, जेव्हा येतात तेव्हा ते म्हणतात आम्ही रुमीची पुस्तकं वाचतो. आता जी इंग्रजी पुस्तकं फेमस आहेत रुमीसाठी, त्याच्यात रुमी तो नाहीच जो मी सांगतो. कारण त्याच्यात इंग्रजी पुस्तकांमध्ये जे भाषांतर आहे ना ते वेगळंच काहीतरी त्यांचं रुमी चाललंय आपण. कारण ते ज्यांनी लिहिलंय त्यांना फारसी लिहिता वाचता येतच नव्हतं. काय बेसिसवर तुम्ही ट्रान्सलेशन केलं. मग लोक तो रुमी डोक्यात घेऊन येतात. मग जेव्हा त्यांना माझा रुमी कळतो तेव्हा त्यांना कळतं की अरे हा रुमी थोडासा धार्मिक पण आहे, अरे हा मुसलमान आहे, मग त्यांना ते कळत नाही कसं करायचं. हा पण प्रॉब्लेम होतो. म्हणजे नुसतं ऑडियन्स आणण्याचा मुद्दा नाही, आल्यावरच्या ऑडियन्सलाही प्रॉब्लेम होतो की कसं करायचं हे सगळ्यांना कुठे बसवायचं. तर ते होतच राहतं. आणि मला असं वाटतं की प्रत्येक कलाकृतीसाठी इतकं महत्वाचं आहे. शेवटी मला असं वाटतं की आपण स्वतःसाठी गोष्टी कराव्यात. आपण मगाशी पण बोलत होतो तेच मी रिपीट करतो आता परत. जगातले सगळे ग्रेट लोक बघ, साधं आत्ताचं कॉन्टेम्पररी उदाहरण तुला क्रिस्टोफर नोलन, मी काही स्वतःला किंवा तुला किंवा पुण्यातल्या कोणालाही कम्पेअर नाही करत. मी मेंटॅलिटी बद्दल बोलतो. त्यांनी एक पिक्चर बनवला किंवा इंटरस्टेलर किंवा इन्सेप्शन. पिक्चर बघितलेला 90% लोकांना पिक्चर कळला नाही, पण त्यांनी त्याचं इतकं भारी हे केलंय की लोकांना ते सांगायला लाज वाटतं की आम्हाला इन्सेप्शन कळला नाही. उलट लोक कळलं नाही तरी सांगतात आम्हाला कळला. हे काय झालं, कारण क्रिस्टोफर नोलन म्हणला मी मला जे पाहिजे ना ते करणार. तुम्हाला नसेल कळत तुम्ही तुमची बुद्धिमत्ता वाढवा, तुम्हाला नसेल कळत तुम्ही तुमचा अभ्यास करून या. हा माझा प्रश्न नाहीये तुम्हाला शिकवणं, माझा प्रश्न आहे फिल्म तयार करणं, तुम्हाला जाणवून देणं की तुम्हाला काहीच येत नाही. तर असं काही आपलं एम नाहीये की कोणाला तरी सांगणं बघा तुम्हाला काहीच येत नाही. अजून आपण तेवढे मोठे झालेलो नाही आहोत किंवा अजून आपलं बेसिकली लोक तेवढं ऐकणार नाही. पण तुम्हाला पाहिजे ते करा. कंटाळा आला की बंद करा. तो कंटाळा अनेक कारण येऊ शकतो. तेच करून पण कधी कधी हिट झाल्यावर पण कंटाळा येतो, फ्लॉप झाल्यावर ते येईलच. तुम्हाला पाहिजे ते करत राहा, कंटाळा आला की बंद करा. इतकं साधं लॉजिक आहे. तुम्ही जोपर्यंत ते स्वतःसाठी करताय ना, समोर 2 लोक आहेत का 4 लोक आहेत, 40 लोक आहेत का 400 लोक आहेत, आणि काही फरक पडला नाही पाहिजे. गोष्टीचा फरक पडतो. 400 लोक असतील तर गोष्ट सांगायची पद्धत, मी फॉर्मॅट बद्दल नाही बोलत, कारण मी रुमीचा जो फॉर्मॅट वापरतो त्याला मी मॅक्सिमम 40 लोक अलाउड करतो. 40च्या वरती एक व्यक्ती यायचंच नाही, कारण ती गोष्टच अशी आहे की अशी हे करून सांगायची गोष्टच नाहीये. किंवा त्याच्यात मला एक माणसानी, जसे आता मी तुला मगाशी उदाहरण दिलं, मुसलमान आहे मी, हिंदू आहे, तर तुम्ही ते करू नका, हे करू नका, असे काही काही इतके भारी कॉम्प्लिमेंट्स येतात. एक माणूस मला म्हटला तुम्ही हे 1.5 तास 1.25 तास सगळं आम्हाला सांगितलं रुमीचं, ह्याच्यात मला मध्ये मध्ये आता त्याच्यात शेअर म्हणतो मी रुमीचे, ट्रान्सलेशन असतं हे असतं. तो म्हटलं मला कळलं नाही की मी वा कुठे म्हणून, कारण आम्ही शेरोशायरीला जेव्हा जातो त्याला एक स्पेस, तेव्हा पहिल्यांदा ते शेर म्हणतात आणि वाट बघतात की समर्थकांनी वा म्हणतो. तो म्हटलं तुम्ही गोष्टच सांगत बसला, डायरेक्ट तुम्ही सुरूच केलं, तर मला कळलंच नाही की याला वा कुठे म्हणायचं, कधी म्हणायचं. तर म्हणलं ही सर्वात मोठी कॉम्प्लिमेंट आहे की तुम्ही तुम्हाला जे शिकवलंय ना ते मी तुम्हाला विसरायला लावलं. मुळात वा म्हणायचं असतं हेच मी कॅन्सल करून टाकतो, मला वेळच दिला नाही मी तेवढा, मला वा म्हणायचंय. आणि मग तुम्हाला असा प्रश्न पडला की अरे मी वा म्हणू कधी एक्झॅक्टली, तर मला हे फार आवडतं. तर अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे बघ, ऑडियन्स आहे, ऑडियन्स येतो, कशालाही येतो ऑडियन्स. तुम्ही एक गोष्ट सलग करत बसलात ना की ऑडियन्स येणार, कारण तुम्ही अर्थात तुम्हाला फॉर्मॅटवर काम करायला लागतं, तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीवर किती तुम्ही डीप आहात, किती तुम्ही. आता मी फारसी बोलायला लागलो की बरेचदा लोक म्हणतात की तू वेगळाच हा ओळखतच नाही आम्ही अश्विन, असं होतं. ते होतं तेवढं कारण मी तेवढं बुडलोय फारसीमध्ये. मी विचार जर काय फारसीमध्ये करू शकत होतो तर त्याचं रिफ्लेक्शन बाहेर दिसत. आणि तू बोलताना मला जाणवलं, मी तुझा शो पण बघितलाय, तर हे तू तुझ्यासाठी करतोय स्वतःसाठी, पण हे जास्त मला वाटतं की फ्लेक्झिबल करणं आहे एका प्रकारे. की एक आता हा लेबल आहेत, हे लेबल आहेत, पण तुझ्या कम्युनिटी मधून येतो आणि एक
वेगळी कम्युनिटी ज्याला आपण रिप्रेझेंट करतो, बरोबर ते एक एक्सेप्टन्स आणि बरोबर. एका प्रकारे ते हात एक हात तिकडून येतो, एक हात तिकडून येतो आणि त्यात काहीतरी नातं तयार होतं. बरोबर. हे एक नातं तयार करण्याचं काम एका अर्थाने म्हणू शकतो असं. पण एक तुला खरं सांगू का, मला बरेच जणांनी विचारलं हा. की मग मुसलमान आणि हिंदू एकता. म्हटलं माझा तो मुद्दा नाही, मला रुमी सांगायचं, मला रुमीची गोष्ट सांगायची. हो तुम्ही कुठे आहे, हिंदू मुसलमान मी बोलत ना, रुमी बोलतोय ना मी बोलतोय. मला काही एकता बिकता असेल असू दे, ती ही जागाच नाही एकता काय कशी हे सांगायची. मला रुमीची गोष्ट सांगायची. खय्याम तू बघायला आला, खय्याम मध्ये खय्याम वेगळाच बोलतो, 10 रुपया 10 रुपया 10 रुपया, त्याचं ते चालू आहे. 10 रुपया तुम्ही इथं जगू नका, तुम्ही हे काही खरं नाही, तुम्ही पटकन आत्ताच क्षण आपल्याकडे आहे, बाकी काय आपल्याकडे नाही, त्याचा वेगळाच मुद्दा आहे. परत त्याच्यात कुठे एकता काय, हिंदू मुसलमान काहीच नाही आलं. रुमी पर्सनल त्याच्या प्रेमाची गोष्ट सांगतो, त्यांनी काहीतरी आणतो, तू कुठं काय आलं. आता मी एक सिंधी शो करतो, सिंधी शहा अब्दुल लतीफ बिटाई नावाचे एक सुफी होते. त्यांनी प्रेमाच्या 7 गोष्टी लिहिल्या, त्या 7 गोष्टी मी लोकांसमोर प्रेझेंट करतो. त्या 7 गोष्टी प्रेझेंट करत असताना मला आता न्यूजपेपर मध्ये आर्टिकल वगैरे त्या ठिकाणी मला विचारतो, तुम्हाला सिंधी लोकांचे प्रॉब्लेम्स आणि त्यांना रिप्रेझेंट करतात. मी म्हणलं वाईट झालं, सिंधी लोकांबरोबर ते पाकिस्तानात ज्या पद्धतीने निर्वासित झाले, खूप वाईट आहे. मला सहानुभूती सगळी आहे, पण माझं काम आता ते नाहीये. मला जेव्हा वाटेल ना तेव्हा मी करीन ना त्यांना रिप्रेझेंट, पण माझं काम मला त्या 7 गोष्टी सांगायच्या होत्या. आणि त्याच्यातनं जेव्हा मला असं वाटेल, मला मी सारखा अनुभूतीबद्दल बोलतो, प्रॉब्लेम आहे हे मला माहितीये, पाणी हे H2 मधनं बनलेलं आहे हे मला माहितीये, हे कोणीच नाकारत नाही. मला अनुभव नाही आलाय ना त्याचा. मला जेव्हा वाटेल ना काय भोगलोय मी, आणि तेव्हा मला काहीतरी त्याच्यावर करावंच वाटेल, तेव्हा मी वेगळा शो लिहीन की कसे सिंधी लोकांना त्रास झालाय खूप. पण कशाला कशाशीही जोडणं, याचा अर्थ मला राजकारणापासून अलिप्त राहायचं अजिबात नाही. माझी काही स्ट्रॉंग ठाम मतं आहेत, पण मला असं वाटतं की ते जोडतात ना उगाच. काही लोक फोर्सफुली एकता दाखवतात, इतक्यावर ते कळतं खोटं आहे, खरं नाहीये. एवढी एकता बरं तुम्हीच ओरडता एकता एकता, ज्यांच्या बरोबर तुम्हाला एकता करायची ते कधी म्हणतायत का, ते शो करतायत का असे? हा साधा मुद्दा येऊ शकतो, बराच लॉजिकल आहे तो मुद्दा. तू म्हणतो इकडनं एक हात, दुसरा हात कुठे आहे, नाहीये. मग यातलं कारण आहेत वेगवेगळी, की शिक्षण नसेल, सामाजिक स्तरावर वेगळं, आर्थिक, ही सगळी कारण आहेत. पण पहिला प्रश्न तुला असं पडू शकतो, एकतासाठी 2 लोकांनी एकता म्हणणं गरजेचं आहे. एकच माणूस ओरडत बसला एकता एकता, त्याला काय अर्थ नाही, तो एकटाच पडतो. हे सगळे प्रश्न आहेत. त्याच्यामुळे मी मी सगळ्यातनं गेलेलो आहे, त्या प्रश्नांमधनं मी गेलेलो आहे. त्याच्यामुळे ठरवलं की हे मला एकता आणि हे सगळं युनियन वगैरे दाखवण्यात काही इंटरेस्ट नाही. ते आहे ते नाहीये, ते बाहेर तुम्हाला, मी जसं म्हणलं नाही, ते तुम्ही बसतो चहा पितो, आपण बोलतो का तुझा धर्म काय, तुझी जात काय, कशी आली रे तुझी जात, कसं आला तुझं गोत्र कुठलंय रे, तुझं काही संबंधच नसतो. आपण आत्ता बोलतोय, आपण पुस्तक डिस्कस करतोय, आपण म्हणतोय काय छान पाऊस पडतोय, इतक्या साध्या गोष्टी. त्यामुळे ती गोष्ट त्या त्या ठिकाणी करायला पाहिजे. या ग्रंथात काय लिहिलंय, तू काय म्हणला त्याला की तू त्या युद्धभूमीवर आहेस, तू इकडचे तिकडचे कशाला विचार करतो, तू तिथं काय करायला आलाय ते कर ना, तू कर माहितीये, तू काय विचार करतोय मला हे आहो मी मग कसं करू आहो म्हणे, नाही बस अरे ग्रंथ आहे बाबा. मी तेच आपण सगळे ते, आणि आपण सगळे ते अप्लाय केलेलं आहे आयुष्यात. मी म्हणलं ना तुला, बहुतांश लोकांना काही कंप्लेंट नसते जेव्हा असे बसतात, कारण ते त्यांचं तिथलं कर्म करत असतात. काय कर्म आहे माझं, तुझ्याबरोबर चहा प्यायचा आहे, माझा धर्म तुला पाठवणं आत्ता माझं कर्मच नाहीये. ते जेव्हा असेल तेव्हा ते करून तेव्हा करू आपण, आत्ता हे कामच नाहीये. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं खूप माझ्यासाठी खूप क्षुल्लक आहे. मी खूप नाही विचार करत याच्यावर, मी ऍक्च्युली खूप विचार करतो. त्याच्यामुळे मी आता जास्त मला कळलंय की हे महत्वाचं नाहीये. खूप जी अशी रागीट दिसणारी किंवा अग्रेसिव्ह माणसं असतात ना, त्यांना काहीच माहित नसतं धर्माबद्दल. त्यांच्या ते निसर्गाचा नियम आहे बघ, सर्वात जास्त जे भयावह आणि भयानक वाटणारे प्राणी आहेत ना, ते सर्वात जास्त घाबरलेले असतात. सर्वात जास्त घाबरलेले तेच असतात, म्हणून ते अटॅक करतात. म्हणून ते काही दिसलं की त्यांना वाटतं मारायला आलंय. ही लोक जे असतात त्यांना बसून सांगायची गोष्ट आहे. मी अनेक वेळा अनुभव घेतलेला, अनेक लोक माझ्याकडे आलेले, त्यांना मी बसून सांगितलं असं आहे असं आहे आणि असं आहे, त्यांना कळलेलं आहे. त्याच्यामुळे सगळे मेंदू वापरतात, फक्त ती पहिली रिॲक्शन जी असते ती सगळी आपली पॉलिटिक्समुळे, मीडियामुळे अशी बनलेली आहे. पहिल्यांदा आल्यावर मी तुला असंच म्हणणार, कारण ते सांगितलं गेलंय तुम्हाला असं म्हणायचं. मजा यायचं. ज्यावेळेस तू रुमीचा किंवा खय्याम किंवा बाकीचे जे लोक आहेत त्यांचा अभ्यास केला, त्यावेळेस मला वाटतं की देवाणघेवाण होत असते, ते एक वन साइड नसतं. तर तुझ्यामध्ये काय बदल झाले ऍज अ माणूस म्हणून? खूप बदल झाले. मी म्हटलं तसं फिलॉसॉफीमुळे तुम्हाला कळतं की गोष्टी खूप वेगवेगळ्या पद्धतीने एका वेळेला असू शकतात. तुझे 4 विचार असं घेऊनच तो माणूस पुढे जातो. एका विचाराचे असायला आपण काय AI
प्रोग्राम रोबोट नाही की तुला भांडीच घासायची, दुसरं काही करूच शकत नाही. तसे एकच विचारते. पहिली मला फिलॉसॉफीनी मदत झाली आणि याचं ऍप्लिकेशन सगळं मी या फारसी लोकांमध्ये बघितलं. अच्छा. माहिती नाही मला की तुला पर्शियाचा इराणचा इतिहास किती माहितीये, पण जुनी फारसी जी आहे, जुनी पर्शियन, आपल्याकडे जसं आद्य मराठी असतं, आद्य मराठी मग आधुनिक मराठी, अर्वाचीन, प्राचीन मराठी, असे काही त्याचे भाग आहे. जी एकदम जुनी फारसी आहे ना, त्याचे ती जी भाषा आहे ती बोललं की संस्कृत सारखी वाटते. अच्छा. पारसय्य पुत्रस्य वगैरे अशी भाषा आहे. क्षयथी, क्षत्रिय आपल्याकडे जो शब्द संस्कृतमध्ये, जुन्या फारसीमध्ये क्षयथीय शब्द, इतके जवळचे आहेत सगळे. ती एक फेज आहे. त्याच्यानंतर 6व्या-7व्या शतकानंतर, आजपासून 1300-1400 वर्षापूर्वी अरब लोकांची, मुसलमान लोकांची आक्रमण झाली. त्यांनी त्यांची लिपी नष्ट करून टाकली आणि अरबी वापरायला सुरुवात केली. त्यापासून अरबी पारसी मिश्रण चालू. पारसीमध्ये काही अक्षर होती, उच्चार होते जे अरबीमध्ये नव्हते. पारसी लोकांनी ती लिपी बदलली, नवीन अक्षरं तयार केली स्वतःची. मग ती तू आयडेंटिटी, मग यांचे जे कल्चर होतं, यांचं ते झोरास्ट्रियन कल्चर, झरतुष्टी धर्माचे लोक होते, प्लस अनेक बाकीच्या छोटे छोटे, जसं भारतामध्ये अनेक धर्मपंथ होते आहेत, तसे अनेक धर्मपंथाची ती भाषा होती. त्याच्यावर अरबांनी, मुसलमानांनी आक्रमण केलं, ते सगळं परत इस्त्री करायचा प्रयत्न केला, एक करायचा प्रयत्न केला. भारतासारखंच त्यांचं पण स्पिरिट आहे, इतकी मिक्स लोक आहेत. मग बऱ्याच वर्ष ते तसंच राहिलं. मग त्याच्यानंतर ते इराणमधनं, तुर्कस्तानातनं, इराणचे राजे जे पहिल्यांदा झरतुष्टी होते त्यांना मुसलमान केलं गेलं, जे आधी मिडल पर्शियन बोलायचे ते आता अरब मिश्रित फारसी बोलायला लागले. अशी लोक भारतावर अटॅक करतात. आपल्याला मत्सर कोणाचा त्या लोकांचा आहे. त्यांना केवढा आयडेंटिटी क्रायसिस झालाय, त्यांना माहितीच नाही मी कोण आहे, मी काय आहे. त्यांना अटॅक करायचं धर्माच्या नावाने. ते अटॅक करून आले इकडे. ते अटॅक करायला आले, मग त्यांनी इकडचं सगळं लुटलं, काही लोकांनी लुटलं, काही लोकांनी मारलं, वाईट झालं, घाण झाला अगदी, काही त्याच्यात वादच नाही. तर हे ह्याचा सगळ्याचा जेव्हा तुम्हाला अभ्यास तुम्ही करता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की माणूस किती बिचारा आहे. सगळेच बिचारे आहेत. ते ज्यांनी पहिल्यांदा आक्रमण केलं ते पण बिचारे आहेत. तेच म्हटलं तुला, किती घाबरलाय तुम्ही, कोणाला घाबरलाय तेवढे, काय झालं, एवढं काय झालं की तुम्हाला दिसला माणूस की मारावं असं वाटतंय, एवढं झालं काय. आणि परत म्हणजे जेव्हा तुला मी सांगतो ना, तू आता बसलास आणि तुला म्हटलं की नाही नाही तू माझ्यासारखंच वागलं पाहिजेस, मी माझ्या धर्माचे नियम असं वाग, तसंच तू वागलं पाहिजे. याचा अर्थ तुमचा धर्म खूप कमकुवत आहे. कारण तुम्हाला एवढा फोर्स करून दुसऱ्यावर तो लादायला लागतोय, जी गोष्ट सहज होते, श्वास घेणं, पाणी पिणं, चहा कॉफी पिणं. तुला जरी नसेल प्यायचा चहा तरी मी तुझ्याशी 2 मिनिटं गप्पा मारून म्हटलं चल ना चहा तू, अरे ह्याच्यावर गप्पा मारायला मजा येते, चहा दुसरा सेकंडरी आहे, त्याला चहा प्यायला. तसा धर्म हा सेकंडरी आहे. पहिलं 1-on-1 कनेक्शन तुमचं नसेल, मीडियम आहे. तुम्हाला एवढं फोर्स करून काहीतरी बदलायला लागतंय तर ते नॅचरली नाही बदलेल. काय एवढा कसला प्रॉब्लेम. मग हे सगळं कळलं ना तुम्हाला, ह्या सगळ्या तुम्हाला हिस्ट्रीचा एक कळला कोर्स की काय चाललंय, की तुम्हाला कळतं की नाही माणूस हा सगळीकडे बिचाराच आहे. आज पारसी लोकांची खूप वाईट अवस्था झाली, कारण ते इस्लामिक देशात राहतात पण मेजॉरिटी ऑफ द पॉप्युलेशन इस्लामिक नाही. ते त्यांचं झरतुष्टी ते मानतात, ते आमचं खरं, असा सगळा प्रॉब्लेम झाला. प्रॉब्लेम कुठनं सॉल्व्ह करायला घेणार, इथं प्रॉब्लेम आहे. असं म्हणजे आता साधी गोष्ट गेलीस, तू एखाद्या अगदी कट्टर पारसी माणसाला विचारलं, तो रूमीला डिस्कार्ड करेल, कारण तो म्हणेल रूमी मुसलमान आहे, आम्हाला खय्याम प्यार आहे. अच्छा, कारण खय्याम धर्म नाकारत. हे जे अगदी कट्टर असं नाही म्हणणार मी, पण त्यांना इराणमध्ये मुसलमान धर्म सक्तीने नकोय. मुसलमान पाहिजेत त्यांना, तुम्ही तुमच्या इच्छेने धर्म तुमचा पाळा, पण मुसलमान कंपल्सरी तुम्ही झालं पाहिजे. हे जे आहे इस्लामिक राष्ट्र जे त्यांना नको ते असं म्हणतात. आता इराण म्हटलं की पहिले लोक नाकच मुरडतात की हे तुमचं पर्शियन काहीतरी तुम्ही ते असं लिहितात. पण तिथली लोक कशी आहेत बघा, त्यांना काय हवंय बघा, हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे. ते कॉम्प्लिकेशन मला कळलं रुमी आणि कय्याममुळे. हे जे मी वाचलं सगळं फारसी, जेव्हा मी सगळं तेव्हा मला कळलं की, आणि हे फक्त एका संस्कृतीबद्दल होतं, जगात कित्येक संस्कृती अशा तयार झाल्या, कित्येक भाषा तयार झाल्या, कित्येक लोक तयार झाली, त्यांचं सगळ्यांचं असंच आहे. इतकं मिश्रणात म्हणलंय सगळं की आपल्याला ते कळतच नाही ना, सेपरेट कुठं करायचं, अवघड. तू जे म्हणलं की माणूस विचार असतो ना, हे खूपच रिलेटेबल आहे की आपण विचारच असतो, काहीच नाही. आणि सगळ्या ग्रेटेस्ट फिलॉसॉफर्स पासून तू बघ, हे जे सगळं वैचारिक चालू होतं ते त्याच्यातूनच होतं की तुम्हाला क्लूलेस वाटतं, पॉवरलेस वाटायला, तिथनं विचार चालू होतो. कविता कुठून येते, परत त्याच्यात वेगवेगळे मुद्दे आहेत, वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने कविता. पण आपण फॉर एक्झाम्पल गालिब घे, गालिब एवढा डिस्टर्ब्ड आहे, इतका तो असं हे झालंय, सगळ्याला वैतागलाय. तू बिचार आहे, खूप बिचार आहे. त्याला ते सगळं तो त्या राजकारण, धर्म, समाज
त्याच्यात तो इतका अडकलाय. आणि शायरी एका साईड खुसरोच असं बरेच वेळा होतं. निजामुद्दीन औलियानी काहीतरी 700 सुफी संत महाराष्ट्रात दख्खनमध्ये दक्षिणेत कन्व्हर्जन करायला पाठवलं. आता असा एक मेसेज आहे. आता दोन आपण शक्यता धरू की ते आहे नाही तर ते नाहीये. नसेल तर प्रश्नच मिटला, असं काही नसेल तर प्रश्नच मिटला, तसं काहीतरी असेल तर वाईट झालं. हा निजामुद्दीन औलिया मला नको, पण मला तो निजामुद्दीन औलिया पाहिजे जो त्याच्या खानकामध्ये दिल्लीमध्ये होळीचे सण साजरे करायचा. तो त्याच्या खानकामध्ये जिथे हे साजरा करायचा आपलं बसंत म्हणतात ना. मग आमिर खुसरोनी फुल रही सरसो सकलबनी दिलंय. हे सगळे साजरे करणं, तो तिथे येणाऱ्या गरिबांना त्यांचा धर्म न बघता खायला घालायचा. हा निजामुद्दीन औलिया मला हे नकोच आहे. आणि माझ्याकडे ती ताकद आहे डिस्कार्ड करायची. तुम्ही काय सांगताय मला की ऍक्सेप्ट करायचं तर दोन्ही करायचं नाही करणार मी. बरोबर, माझ्याकडे ताकद आहे. तर खुसरोचं तसंच होतं की आमिर खुसरो बऱ्याच जणांना सुफी वाटतो. सुफी नाहीये, तो दरबारी कवी होता, प्रोफेशनल, पैसे मिळत होते त्याला. सुफी म्हणजे तुम्ही संन्यास घ्यायला पाहिजे. अच्छा, तुम्ही सुफी लोकांबरोबर जाऊन राहायला पाहिजे, तुम्ही तत्वज्ञान पर लेक्चर्स द्यायला पाहिजे. आमिर खुसरोनी काही नाही केलं. आमिर खुसरोनी नुसतं दणादण लिहून काढलं, प्रचंड लिहिलेलं आहे, पण ते त्यांनी लिहिलेलं आहे सगळं. त्याच्यामुळे तो इज नॉट अ सुफी, तो प्रोफेशनल शायर आहे. असे खूप तुम्हाला वेगळे वेगळे प्रॉब्लेम. त्याच्यामुळे आमिर खुसरो पण खूप बिचाऱ्या मनस्थितीमध्ये सापडतो आपल्याला. की एका साईडला राजाचं म्हणणं आहे काहीतरी, तो अल्लाउद्दीन खिलजी बरोबर चित्तोडच्या स्वारीवर गेला. ते जे सगळं फेमस सगळं चित्तोड पद्मावत ती काय काल्पनिक म्हणजे ती जी काय पोयम आहे, तर ते सगळ्यात आमिर खुसरो तथाकथित त्या बाजूनी होता. कुठल्या तरी बाजूनी कोणतरी असायचं, तो त्या बाजूनी होता. त्याच्याबद्दल त्याचे चॉईसेस आपण जज करणार का? कारण तो गेला 800 वर्षापूर्वी होऊन गेला. आज आपल्याकडे काय त्याची कविता आहे, त्याचं काव्य आहे, त्यातलं पण आपल्याकडे ताकद आहे. त्यातलं काही काय डिलीट करायचं आणि काय ठेवायचं करा ना. ते आमिर खुसरोनी काय गजला लिहिलं सांगू तुला फारसी. तो पण मला बिचारा वाटतो त्या सगळ्यात तो अडकलाय. आणि मग तुम्हाला हे सगळ्यांचं बिचारत मौलाना रूमी जो मौलाना होता मोठा, त्याला पण प्रॉब्लेम आला. शम्स नावाचा एक फकीर होता ज्याच्याबरोबर तो खूप वेळ एकत्र घालवायला लागले, गप्पा मारायला, स्पिरिच्युअल गप्पा, फिलॉसॉफिकल गप्पा. जो मौलाना होता, कुनिया नावाचं शहर आहे तुर्कीमध्ये, मोठा मौलाना होता, त्याला पण ते शहरातली लोक हे म्हणायला लागले की हे काय तुम्ही असं फकीर बरोबर जास्त वेळ नाही राहायचं. सामाजिक वेगळं होतं ना, तुम्ही असं फकीराबरोबर जास्त वेळ नाही राहायचं नाही, हे असं नाही तसं नाही. त्याला जर का त्रास आपण काय जिंकू? सगळे बिचारे ते सगळे बिचारे एका अर्थाने खूप गोष्टी आहेत ते, पण एक गोष्ट खूप प्रॉमिनंट आहे त्याच्यात, ते सगळे बिचारे. राईट. तू जेव्हा हे जे शोज करतो, रुमी किंवा खय्याम किंवा खुसरो, त्यावेळेस ते करताना काय तुला फील होतं? कारण आपण प्रॅक्टिस करतो किंवा तू काहीतरी ठरवतो, पण जेव्हा तू करतो तेव्हा तू ऍक्च्युली त्यांचं रिप्रेझेंटेशन किंवा काहीतरी तू कनेक्ट झालेलं असतं जे अस्तित्वात नाहीये पण तुझ्यासाठी ते कनेक्टेड आहे. तर ह्या वेळेस काय तुझं अस्तित्वात नाही असं नाही म्हणणार मी. जे काही कनेक्ट होतं ते अस्तित्वात आहे म्हणून कनेक्ट असं ते मला ऑनेस्टली सांगतो. मी परत तुला म्हणलं शब्द खूप सिरियसली घेतो, त्याच्यामुळे तू उगाच असं करते काय रुमी हा इंद्रधनुष्य आहे, त्यातला पिवळा रंग तू पी म्हणजे काय करू, मला जमत नाही. तू लॉजिकल बोल, मला कळत. त्याच्यामुळे मला असं काही वाटत नाही की अनास्तित्वात मी काहीतरी उकल करतोय कशाची तरी. मला काहीतरी डीप फील होतं जे मी सारखं म्हणतोय की ते खूप सब्जेक्टिव्ह आहे. तुला देवाचा, देवत्वाचा, भगवान, अल्ला, विष्णू काय तुला नाव द्यायचं त्याला ते दे, त्याचं तुला काहीतरी रिअलाइज होतं की नाही. आता वारी झाली, वारीमध्ये आपण मी जेव्हा बघतो, मी तुला सांगतो 10वी पर्यंत मला असं वाटत हे वारी विरी नाही, काहीतरी फालतू लोक असतात, कोणतरी गरीब लोक असतात. असं माझं 10वी पर्यंत आपण जसे विचार करतो माज असतो आपल्याला एक, मला पण होता. मी ना 10वी मध्ये एकदा वारी बघायला, मी दरवर्षी वारी बघायला मात्र जायचो. तेव्हा ना मी 100 रुपये एका वारकऱ्याला दिंडीत घुसून 100 रुपये दिले. त्या काकांनी, त्या आजोबांनी ते घेतले नाहीत, ते पुढे गेले, त्यांनी असं केलं आणि गेले. आणि त्या दिवशी मला असं शॉर्टच बसलाय की अरे, एक तर मला माज होता की मी पैसे देतो, मग माझे पैसे नाही घेतले त्याचा मला आधी राग आला की माझे पैसे नाही, पैशाला कोण नाही म्हणून. मला कळलं की अरे हे वेगळंच काहीतरी स्वतः आहे, त्यांना काय घेणं देणं नाही आहे. तर ते जे फिलिंग आहे ना, ते जे शो देण्याचं फिलिंग आहे ना, हे अशा वेळेला तुम्हाला शो करताना असं वाटतं की ते पूर्णत्वाकडे एक पाऊल पुढे चाललंय. ते पोचणार नाहीये कधी, ते पोचू नये असं मला वाटतं. पोचलं की झालं, संपलं, विषयच नाही काय. तुला आलं सगळं म्हटलं की तू काही करायला उरतच नाही तुला, तसं आहे. त्याच्यामुळे मला फक्त वाटतं की मी रुमीला जे फील झालं त्याच्या एक स्टेप जवळ खय्यामला जे फील झालं, आणि हे खूप प्रॉब्लेमॅटिक आहे कारण रुमी आणि खय्यामला ऑपोजिट फील होतं. तुम्ही खय्यामचा शो केला की मला वाटतं मी खय्याम सारखा होतोय, रुमीचा शो केला की रुमी सारखा. पण तिथे मी कलाकार, मी ते कपडे घातलेत त्या कलाकाराचे किंवा
मी गोष्ट सांगताना मी ते प्रिटेंड करतोय की मी रुमी आहे किंवा मी काही आहे वॉटेवर. त्याचा अर्थ लगेच मी तसंच रागायला पाहिजे असं नाही. पण हे मला आवडतं की त्यातनं मला असं वाटतं की मी एक स्टेप जवळ गेलोय आणि मला अजून सगळं माझं मी आयुष्यात जेवढं काही करतोय ना रे, सगळं मला काहीतरी कळावं म्हणून झालं. शो मधनं मला ज्या दिवशी कळणं बंद होईल ना, त्या दिवशी मी बंद करून टाकेन. पण मला असं वाटतं की आज काहीतरी कळलं, नवीन कळलं. अच्छा. किंवा जुनी गोष्ट नव्याने कळली. साधं मी म्हटलं आपण इतके शब्द बोलतो, हा शब्द असा आहे, बापरे. म्हणजे तुला करता करता नव्याने ती गोष्ट कळत असेल. स्क्रिप्ट मध्ये आता बरेचदा काय असतं, तर रुमीची एक जी स्टाईल आहे त्याला नक्काली म्हणतात. दास्तानगोई सारखी एक नक्काली नावाची स्टाईल. तर त्याच्यामध्ये मी कधी कधी पुस्तक घेऊन येते, वही घेऊन बसतो. त्या वहीमध्ये वेगवेगळे शेर असतात, गझला असतात. तर रुमीची गोष्ट सांगताना तिथे समजा काही वेगळा शेर टाकायचा असेल, मला ऐतोळं वाटलं मला ही गझल घ्यायचीच नाही, अच्छा, तर मी दुसरीच गझल म्हणतो कुठली तरी. असं मी ती रुमीची असते का? ती रुमीचीच असते. रुमीच्याच मी साधारणपणे बघ, रुमी 2,500-3,500 गझला लिहिल्या. मी ऑलमोस्ट 2,000 गझला आता ट्रान्सलेट केल्या रुमीच्या उर्दूमध्ये. तर माझं ते रेखता सारखं झालं, शब्द टाकले ना की मला रुमीचे तो शेर आठवतो असं मला. तर ते मी करतो. एकदा मी गंमत अशी केली की समोर वही घेऊन बसलो, वहीत काहीच नव्हतं. अच्छा, असंच बोलत मी ऍक्टिंग करत होतो. कारण ते वही मी प्रॉप म्हणून वापरतो, प्रॉपर्टी म्हणून वापरतो ती. त्याच्यामुळे ते असं एक फील तयार होतो, काहीतरी वाचून सांग बघणार वहीत काय. किंवा मी ते त्याला घेऊन बसतो बरोबर, पाणी प्यायचा, तो काळ्या रंगाचा असतो. माझं इथे काळं असतं, कमरबंद काळा असतो आणि ग्रे सुफी कपडे असतात. हे सगळे मॅनिप्युलेशन, हे सगळे फॉर्मॅटचे खेळ. हे काही आतून वाटतं म्हणून करायचं, पण हे सगळ्यांनी एक माहोल व्हिज्युअली तयार होतो. मी नुसतं असा येऊन बसलो, तुला सांगितलं अरे चला रुमी, तू म्हणशील एक तुझं कशाला ऐकू मी. पण जर का मी तुला काही न सांगता माझं बोलायला लागलो, तू म्हणशील काहीतरी म्हणतोय याचं आहे. तर ते एक सगळं फील देणं वगैरे सगळं आहे, ते आपण करतोच. ती काय मेथड आहे म्हणजे. पण खरा मुद्दा असा आहे की ते आतनं तुम्हाला काहीतरी सांगायचं आणि बाहेरचे सगळे साधन आहेत. राईट. रुमीने मला हा प्रश्न पडलाय की रुमीने जेव्हा हे लिहिलं तेव्हा ते होतं ना, फिल्टर होत आलं का ते ओरिजिनली झालं? चांगला प्रश्न आहे. आपल्याकडे बऱ्याच संतांचं कारण तसं झालेलं आहे की ओरिजिनल लिहिलंय, त्याच्यानंतर ते येताना बरंच फिल्टर होऊन आलेलं आहे. पण रुमीनी जे लिहिलेलं आहे ते त्याच्या समकालीन लोकांनी, त्याच्या स्टुडंट्सनी, वलद नावाचा त्याचा मुलगा होता, सुलतान वलदुद्दीन, आणि झारकोब नावाचा आणखीन एक त्याचा मित्र होता, आणि मला वाटतं अशमुद्दीन चलेबी नावाचा पण एक त्याचा स्टुडंट होता. तर ह्या दोघा तिघांनी चौघांनी मिळून ना रुमी जे म्हणतोय ते सगळं लिहून घेतलेलं. अच्छा. तर ते जे कागद आहे ते आज तुर्कीमध्ये कोनियामध्ये म्युझियम मध्ये ठेवलेले, ते बघायला मिळतात ओरिजिनल ते कागद. 800 वर्षापूर्वीचे कागद. आता त्याचे अनेक कॉपीज झाल्या, अनेक हे झालं. मग रुमीचं अधून मधून इकडे तिकडे सापडत असतं. ग्रीसमध्ये एक मॅन्युस्क्रिप्ट सापडलं, ते असं वाटत होतं की रुमीने लिहिलंय. त्याच्यावर संशोधन अभ्यासक जे असतात, स्कॉलर्स काम करतात, ते सगळं अनालाइज करतात आणि ठरवतात की हे रुमीचं आहे का नाही. पण आज जे आपण रुमी, तू आता इंस्टाग्राम स्क्रोल करून कोट्स, त्यातलं मी तुला सांगतो 90% रुमीचं नाही आहे. आणि म्हणजे रुमीचं जरी असलं तरी त्याला जे म्हणायचं ते कम्प्लिटली वेगळं आहे. आणि हे आपल्यापर्यंत खूप फिल्टर होऊन इंग्रजीमधनं, मग काही लोक इंग्रजीमधनं उर्दूमध्ये भाषांतर करतात आणि म्हणतात ते रुमीचं आहे. इंग्रजी उर्दूमध्ये बघा, एका माणसाने फारसी टू इंग्लिश असं त्याचं हे केलेलं आहे भाषांतर, पण त्या माणसाला फारसीच माहित नाही. आता इकडचा माणूस इंग्लिश टू उर्दू करतो, त्याला फारसीची काही घेणं देणंच नाही. त्याला इंग्रजी कळतं, तो इंग्रजीतनं उर्दूमध्ये ट्रान्सलेट करतो, रुमी म्हणतो, रुमी बघा रुमीची गरज. अशी लोक भेटलेत मला, काय सांगू. आणि मी इतर रिसर्च कर, फारसीची हेच कर तेच कर, पण अगेन मी म्हटलं तसं माझ्या आनंदासाठी आहे. असं करायचं तर काय वाटेल ते करू शकतो आपण. आजकाल आपल्याकडे सगळी मीडियम आहे. असं करायचं आहे का नाही हा तुमचं चॉईस. म्हणजे हे खूपच खेळ नाही त्या, म्हणजे अगदीच एका प्रकारे ते. पण तू बघशील तर आजूबाजूला मोस्ट ऑफ द तेच चाललंय. किती जणांना बुडायचं ऍक्च्युली त्याच्यामध्ये, हा प्रश्नच आहे. फक्त करायचं, पटकन करून टाकू, आवरून टाकू, पटकन होऊन जाऊ दे. फार हे जे तू आता जे बोलला की प्रत्येकालाच करणं आहे, किंवा आता तर युट्यूब मीडियम आले किंवा रील्स मीडियम आले, फिल्म पण इतक्या भरमसाठ येतात किंवा खूप कॉन्टेंट लेवल इतका भडीमार होतोय प्रेक्षकांवर. तर त्यावेळेस एखाद्या कलाकाराला एकांत किती महत्वाचं आहे, तुला काय वाटतं? अरे खूप. पण परत आता ह्याच्याबद्दल बोलणं हे त्याला फॉर्म्युलाइज करणं, फॉर्म्युलाइज नाही करायचंय मला म्हटलं. कारण काय प्रॉब्लेम झालाय, आपण सगळं फॉर्म्युलाइज केल्यामुळे लोकांना वाटतं की हा फॉर्म्युला आहे, किंवा ते एकांतात जातात. ते नॅचरली आलं पाहिजे. एकटा राहिल्यामुळे चांगलं नाही शिकताय, चांगलं नाही लिहिताय. चांगलं लिहायचं असेल तर एकटा राहायचं असं नसतं. मला काय पाहिजे,
तुम्ही तुमचा कॉल घ्या ना, तुम्ही सगळं बाहेरचं विसरून जा. ही मेथडॉलॉजी आहे. मी मगाशी सगळ्या ग्रेट लोकांनी काय केलं, त्यांना मी म्हणजे मला पाहिजे ते मी करणार. तुम्ही काही करा, तुम्हाला कळलं नाही कळलं, तुम्ही सांगताय तुम्हाला पटतंय नाही, मला घेणं देणं नाही, मला पाहिजे तुम्ही करा. तुला मीच तुला एक प्रश्न विचारतो, मला फार त्रास देतो हा प्रश्न. एवढं कॉन्टेंट क्रिएट होतोय, हे करते रील पासन, आता रीलला सो कॉल्ड कमी दर्जा दिला जातो, मला असं वाटत नाही. कॉन्टेंट आपण जे बोलतोय, रील जे करतात सगळ्याला ऑडियन्स आहे, एक सादरीकरण आहे, बस सादर करते, सादरीकरण आणि प्रेक्षक. मला असं वाटतं की आता आपण एवढं का क्रिएट करतोय, कारण आपल्याकडे साधन आहे. तुझ्याकडे कॅमेरा आहे, सांभाळायला माणूस आहे, लाईट आहे, कपडे आहेत, बेसिक तुला अक्कल आहे कसं बोलायचं, तू बसला करायला. खरंच करायचं आहे का आपल्याला? माझ्याकडे साधन आहे म्हणून मी रूम करतोय का मला रूम देखायचं? कारण हे बघ, माझी सुरुवात रूमची कशी झाली, मी लोकांना असं तू बसलाय ना, मी सांगायचो ऐक ना मी रूमची वगैरे ट्रान्सलेट, लोक वैतागायला लागली मला की अरे याच्यात सुरू झालं रूमी परत. मला असं झालं, एक मिनिट मी शोज लावतो, पैसे घेतो लोकांकडनं. राईट, दॅट इज द मेथड. सादर करायचं तर लोकांना त्रास, म्हणजे लोक वैतागायला लागली म्हणजे त्यांचं असं झालं की अरे बाकी किती रूम. तर मी म्हटलं अच्छा, म्हणजे ह्याचं सादरीकरण मी लोकांना मग कन्स्ट्रक्टिव्ह घ्यायला लागलो की थांबा ठीक आहे, मी तुम्हाला नाही ऐकवत रूम, पण मला सांगा की कसं तुम्हाला सादर केलं की आवडेल. मग लोकांकडनं हे इनपुट घेतलं की अरे तू ना ते सुफी, तू ना ते, त्यातलं मला जे पटेल तेच घेतलं, पण त्यांच्याकडनं इनपुट घेतलं. म्हणजे मुद्दा काय, साधन आहे म्हणून रूमी नाही करत, मला करायचं म्हणून रूमी करायचं. मला असं वाटतंय आज जो कॉन्टेंट कचऱ्याने ढेगाने जो कॉन्टेंट तयार होतो, त्यातलं 99%, हे माझं पर्सनल मत आहे, खरं असेल खोटं असेल माहिती, काही डेटा नाही त्याचा, ते फक्त साधन आहे म्हणून होतं. हा, मग आता मी तुला पुढचा प्रश्न विचारतो की अशी किती, आता हे तर एक पॉडकास्ट तू करतोय ते झालं, हा प्रश्न तू घरी जाऊन विचार, आत्ता विचार तुझा प्रश्न, मला पडलेला आहे. ठीक आहे, याच्या पुढे जाऊन मी, आपल्याकडे सर्वात पहिलं साधन कुठलं असतं? आपल्याकडे सर्वात पहिलं साधन असतं विचाराचं. पहिले विचार करतो. विचार कशात करतो? भाषेत करतो. मी विचार केला की भाषा ती मला वापरता येते म्हणून मी वापरतोय, साधन म्हणून वापरतोय का मला खरंच बोलायचंय? मग लक्षात येतं अरे बोलणार का काहीच नाही रे, हे आता पॉडकास्ट करतो हे प्रॅक्टिकल कारण आहे. खरंच बोलण्यासारखं काही आहे का तुम्हाला सांग, फक्त काही बोलायला आहे का जगात? काही नाहीये. मग तू म्हणतो तसं असं वाटतं की वासेक्टर राहावं, याचा अर्थ गप्प बसल्याने माणूस ग्रेट होत नाही. ग्रेट होणं हा तुम्ही परत साध्य धरताय काहीतरी, साधन आणि साध्य हे काढून टाका ना तुम्ही, परत तुम्ही साध्याच्याच मागे लागला की मला ग्रेट व्हायचं म्हणून मी काय करतो, ग्रेट माणसाने काय केलं ते मी सगळं करतो, असं नाही होत. तुम्ही हे खूप बेसिक प्रश्न आहे, काही सब्जेक्टिव्ह आहे. लोक म्हणतात की हा खूप फिलॉसॉफिकल प्रश्न आहे, पण मला वाटतं हा खूप बेसिक प्रश्न आहे. मग पुढचा प्रश्न हा आहे जो खूपच काय म्हणू त्याला, पारमार्थिक लेवलचा प्रश्न आहे की तुला विचारांची गरज आहे का? विचार करता येतोय म्हणून तू विचार करतोस, तुला खरंच गरज आहे विचारांची? एवढ्या बेसिक लेवलवर तू आलास ना रे, खूप सॉर्ट होतात गोष्टी, तू शांत होतो मुख्य म्हणजे, तुला परफेक्ट माहिती असतं मी काय करतोय, मी कशासाठी करतोय, एवढं तुला सगळं हे करायची गरज नसते.